नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा आपला टॉपिक आहे विश्लेषणात्मक बुद्धिमापन, ॲनालिटिकल रिझनिंग। यातले जे प्रश्न असतात ते बरेच मोठे असतात, वेळखाऊ असतात। तुम्हाला थोडक्यात हे स्पीड ब्रेकरसाठी असतात, पण जरी प्रश्न मोठे असतील तर प्रॅक्टिस जर असेल तुमची व्यवस्थित तर हे सुद्धा आपल्याला कमी वेळेमध्ये सोडवता येतात। तर प्रश्नांना सुरुवात करूयात आपण की कमी वेळेमध्ये असे प्रश्न सोडवायचे कसे। कारण माहिती बरीच दिलेली असते याच्यामध्ये। यूपीएससीचा घेतला आपण पहिला प्रश्न। एका शाळेमध्ये एबीसीडी असे 5 शिक्षक आहेत। ए व बी हिंदी इंग्रजी शिकवतात, सी व बी इंग्रजी भूगोल शिकवतात, डी व ए गणित व हिंदी शिकवतात, ई व बी इतिहास व फ्रेंच विषय शिकवतात। तर कोणता विषय सर्वाधिक विषय शिकवतो, कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो असं म्हटलंय। मग इथं पाहिलं की लक्षात येतं की बी जो आहे तो हिंदी इंग्रजी, बीचे 2 झाले कारण बी बऱ्याच ठिकाणी दिसला आपल्याला, इथे दिसला, इथे दिसला, इथे दिसला। बीचे इथले 2, त्यानंतर इथला एक नवीन भूगोल, म्हणजे हे 1 2 3 आतापर्यंत 3 झाले विषय। त्यानंतर इथं बी आहे आणि इथे 2 विषय वेगळेच आहेत, म्हणजे असे टोटल हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास फ्रेंच, म्हणजे 5 विषय शिकवतो। एवढे विषय शिकवतो हा बी, म्हणजे बी सर्वाधिक विषय शिकवत असणार। तरी पण आपण कन्फर्म करूयात आता याला सोडवायचं कसं। समजा इथं वाचून नाही लक्षात आलं तर मग आता सोडवायचं कसं। तर पहिले इथे विषय लिहूयात, कोणते कोणते विषय आहेत। हिंदी इंग्रजी भूगोल, हिंदी इंग्रजी भूगोल, त्यानंतर गणित, हे गणित आहे। त्यानंतर हिंदी घेतला आपण, इतिहास फ्रेंच, हे इतिहास आणि हे फ्रेंच, एवढे विषय आहेत। आणि आहे कोण कोण, ए बी सी डी आणि हे ई। एवढे जण आहेत। आता पाहूयात कोण कोणता विषय शिकवतं ते। ए व बी हिंदी इंग्रजी, ए आणि बी हिंदी इंग्रजी हे दोन्हीला टिक करा। सी व बी इंग्रजी भूगोल, सी आणि बी इंग्रजी भूगोल। डी व ए गणित हिंदी, डी आणि ए गणित आणि हिंदी। त्यानंतर ई व बी इतिहास व फ्रेंच, इतिहास आणि फ्रेंच, सॉरी इथं सीच्या समोर झालं आहे। इतिहास आणि फ्रेंच, ई आणि बी इतिहास आणि फ्रेंच। एकूण विषय जर पाहिले तर 1 2 3 4 5 6 विषय आहेत। 6 पैकी 5 विषय शिकवतोय बी, बाकीचे ई जो आहे तो 2च शिकवतोय, डी 2च शिकवतोय, सी 2च, ए 3 शिकवतोय। मात्र सर्वाधिक विषय बी शिकवतोय। बीला फक्त गणित नाही जमत, बाकीचे सगळे जमतात। बी ऑलराऊंडर आहे थोडक्यात, फक्त गणित नाही जमत त्याला 6 विषयापैकी। म्हणून आपलं इथं उत्तर सर्वाधिक विषय शिकवणारा शिक्षक बी आहे। हाही प्रश्न यूपीएससीचाच। समाजात केवळ 2 प्रकारच्या व्यक्ती आहेत, एक लढवय्ये आणि दुसरे भित्रे। लढवय्ये आणि भित्रे 2 गट करा। 2 भित्रे नेहमी मित्र असतात, या वाक्याला लक्षात ठेवायचं। 2 भित्रे जे आहेत ते नेहमी मित्र असतात। एक लढवय्या आणि एक भित्रा नेहमी एकमेकांचे शत्रू असतात। एक लढवय्या म्हणजे वेगवेगळ्या गटातले असतील तर ते नेहमी एकमेकांचे शत्रू। भित्रे या गटात दोन्ही असतील तर ते दोघे मित्र असतात। लढवय्ये परस्परांपासून उदासीन राहतात, म्हणजेच ते ना एकमेकांचे मित्र असतात ना ते शत्रू असतात। जर ए व बी शत्रू असतील, ए आणि बी शत्रू म्हणजे ए इकडे बी इकडे किंवा बी इकडे ए इकडे असं काहीतरी असेल, मात्र ए आणि बी एकाच गटात येणार नाहीत। सी व डी मित्र असतील म्हटलंय, सी व डी मित्र म्हटल्यानंतर सी आणि डी दोघेही भित्रे असतील तेव्हाच ते मित्र असतात। ई व एफ परस्परांपासून उदासीन असतील, ई आणि एफ हे दोघेही लढवय्ये असले पाहिजेत तेव्हा ते परस्परांपासून उदासीन।
ए व ई एकमेकांचे शत्रू नसतील म्हटलंय. ए आणि ई एकमेकांचे शत्रू नाहीत, म्हणजे एला इथेच बसावं लागेल. कारण इकडे जर आला ए तर ईचा तो शत्रू होईल. आणि इथं एक वाक्य म्हटलंय ए आणि बी शत्रू असतील म्हटलंय, याचा अर्थ बी इकडे असेल. 6चे 6 लोक आले. इथं म्हटलंय बी व एफ एकमेकांचे शत्रू असतील, आहेतच ते बी आणि एफ एकमेकांचे शत्रू असतील. तर खालीलपैकी सत्यविधान कोणते? सत्यविधान निवडायचंय. बी सी व एफ भित्रे आहेत. बी सी आणि डी हे भित्रे आहेत, एफ भित्रा नाही, त्यामुळे हे सत्य नाही येणार. ए ई व एफ लढवय्ये आहेत. ए ई व एफ ए ई व एफ लढवय्ये आहेत, हे करेक्ट आहे. त्यानंतर पुढे बी व ई समान प्रकारात मोडतात. बी आणि ई समान प्रकारात नाही मोडत, त्यामुळे हे पण चुकतंय. कारण बी भित्रा आहे, ई लढवय्या आहे. ए व एफ भिन्न प्रकारात मोडतात, हे पण चुकतंय. कारण ए आणि एफ हे भिन्न प्रकारामध्ये नाही, एकाच प्रकारात आहेत लढवय्यामध्ये. जेव्हा आपल्याला इथं सापडलं 2 नंबरला सत्य आहे, पुढे ऑप्शन जर दिसत नसतील तर हे पुढचे 2 चेक करत बसण्याची गरज नाही. कारण सत्यविधान शोधायचं होतं, सत्यविधान शोधलं आपण. परीक्षेमध्ये पुढे हे 2 सोडवण्यामध्ये वेळ नाही घालवायचा. तर आपलं उत्तर आता इथे 2 आलं. या पद्धतीनं पुढे जाऊयात. आता खालील माहिती वाचव, त्यावर आधारित 3 प्रश्नांची उत्तरे द्या. मॅथचा प्रश्न आहे. माहिती बरीच मोठी असते, बरीच मोठी आहे माहिती मात्र, आणि याच्यावरती हे 3 प्रश्न विचारलेले आहेत. हाच जर प्रश्न MPSCने विचारला तर किती प्रश्न मोठा असेल तर एकच प्रश्न असतो त्याच्यावरती 2 प्रश्न नाही विचारत. मात्र बँकिंगला वगैरे विचारले तर एका प्रश्नावरती 3-3, 4-4 प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकदा हे सोडवलं की 3 किंवा 4 प्रश्न जेवढे काय असतील तेवढे मार्क्स आपले फिक्स होतात. मग आपण सोडवूया त्याला. ABCD आणि ई अशा 5 व्यक्तींचे एक कुटुंब आहे. कुटुंबामध्ये 5 व्यक्ती, ते डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, वकील व शेतकरी आहेत. 5 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 व्यवसाय वेगवेगळे आहेत. बी ही अविवाहित शिक्षिका असून ए ची मुलगी आहे. बी ही शिक्षिका अविवाहित आहे आणि ए ची मुलगी आहे म्हटलंय, म्हणजे ए इथे याची ही मुलगी, यांच्यापासून हे म्हणून इथं मुलगी म्हणूयात. याची ही मुलगी कोण? बी आहे आणि ही शिक्षिका आहे. शिक्षिका आहे ही ए ची. ए अजून मेल आहे की फिमेल आहे आपल्याला माहिती नाही. आपण नातेसंबंधामध्ये पाहिलं होतं, ही आपली कोड लँग्वेज की यांच्यापासून हे असतात. त्यानंतर ई हा वकील असून सीचा भाऊ आहे. ई आणि सी आत्ताच घेता येत नाही इथं, या वाक्याला आपण नंतर परत येऊयात. कारण ए आणि बी यांच्याशी जोपर्यंत रिलेशन लागत नाही तोपर्यंत इथे नाही मांडता येत. सी हा त्या कुटुंबातील एकमेव विवाहित जोडप्यातील पती आहे. विवाहित शब्द 2दा झाला, एकदा कट करा. सी हा त्या कुटुंबातील एकमेव विवाहित जोडप्यातील पती आहे. पुढची माहिती काय आहे पाहूयात. ए हा शेतकरी असून त्या कुटुंबातील 2 मुले व एका अविवाहित मुलीचा वडील आहे. ए जो आहे तो शेतकरी आहे, म्हणजे हा शेतकरी आहे आणि म्हणजेच हा मेल आहे. वडील आहे म्हटल्यानंतर ती मेल आहे आणि तो एक अविवाहित मुलगी आणि 2 मुलांचा वडील आहे म्हटलंय. ए ची सून डॉक्टर आहे. म्हणजे ए जो आपण इथं ए जी पाहिली आपण इथं, ए ची सून म्हणजे जे 2 मुलं आहेत त्यापैकी एकाचं लग्न झालेलं असेल. कोणाचं लग्न झालेलं असेल? सीचं लग्न झालेलं आहे. कारण सी हा त्या कुटुंबातील एकमेव विवाहित जोडप्यातील पती आहे. याचा अर्थ असा की इथे हा ई आहे आणि हा सी आहे, कारण 2 मुलं आहेत. थोडंसं आपण ईला इकडे घेऊयात. ई इकडे घेऊयात म्हणजे जागा पुरेल. हा मेल आहे, हा सुद्धा मेल आहे, ही फिमेल. आणि इथं याची जोडीदारीण आहे ए. ए ही ई आहे.
कारण एक मिनिट, एची सून डॉक्टर आहे म्हटलंय, सून अजून कोणते निश्चित नाही, मात्र इथं एची जी सून आहे ती डॉक्टर आहे, ही फिमेल, ही डॉक्टर आहे. कुटुंबामध्ये 5 व्यक्ती, 1 2 3 4 व्यक्ती आल्या, मग राहिलं कोण? डी, ती इथे असेल. आता ही डॉक्टर आहे, शेतकरी आहे, मुलगी आहे. आता ई आणि सी यांच्याबद्दलचं ई वकील म्हटलंय, त्यामुळे ई वकील. आता एकच राहिला, तो म्हणजे व्यापारी, तो असेल सी. सी हा व्यापारी असेल. आता ही सगळी माहिती झाली. आता आपण फक्त प्रश्न पाहूयात, काय काय प्रश्न विचारलेत. खालीलपैकी विवाहित जोडपे कोणते म्हटलंय? विवाहित जोडपे पाहूयात. इथं आहे विवाहित जोडपे डी आणि सी, हे विवाहित जोडपे पाहिजे, त्यामुळे उत्तर आपलं सी डी, हे विवाहित जोडपे. पहिल्याचं उत्तर सी डी येईल. त्यानंतर कुटुंबातील व्यापारी कोण असं म्हटलंय? कुटुंबातील व्यापारी आपण सी पाहिला होता. परत एकदा पाहूयात. सी हा कुटुंबातील व्यापारी आहे. आणि त्यानंतर शेवटचा तिसरा प्रश्न, कुटुंबातील पुरुष व्यक्तींचा समूह ओळखा. पुरुष व्यक्तींचा समूह पाहूयात. ही एक महिला डी आहे आणि बी ही एक शिक्षिका आहे, त्यामुळे हे ए हा एक पुरुष आहे, सी हा एक पुरुष आहे आणि ई हा एक पुरुष आहे, त्यामुळे ए सी ई 3 नंबरचा ऑप्शन आहे. ए सी पुरुष व्यक्तींचा गट. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न बराच मोठा आहे, राज्यसेवेचा प्रश्न आहे. जेव्हा प्रश्न असे मोठे असतात तेव्हा अगोदर काय विचारलंय, त्यांना प्रश्न नेमका काय पाहिजे, आपल्याकडून याच्यातून काय पाहिजे, एकतर पहिल्या त्रिवाक्यात दिलेलं असतं किंवा शेवटच्या त्रिवाक्यात दिलेलं असतं. हे शेवटचं वाक्य की कोणत्या संस्थेत किंवा संस्थात किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो, याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा. इथं माहिती काय दिलेली आहे की ABCD KLMNO हे संशोधक आहेत. 8 आहेत हे टोटल एकूण. 1 2 3 4 5 6 7 8 जण आहेत. एक्स वाय व झेड या 3 वेगवेगळ्या संस्थांतर्गत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या 3 क्षेत्रात ते काम करतात. प्रश्न बराच मोठा आहे, सगळं वाचत बसण्यात वेळ घालवायचा नाही. आपल्याला काय पाहिजे की कोणत्या संस्थेत किंवा संस्थात किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो, याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा म्हटलंय. मग आता पर्यायमध्ये पाहायचं की संस्था ज्या आहेत त्या 3 आहेत आपल्याकडं, एक्स वाय आणि झेड. पहिल्या ऑप्शनमध्ये झेड वगळता सर्व म्हटलंय, दुसऱ्या ऑप्शनमध्ये झेड व एक्स म्हटलंय, तिसऱ्या ऑप्शनमध्ये वाय व एक्स दोन्ही म्हटलंय आणि चौथ्यामध्ये म्हटलंय फक्त एक्स. मग आता पाहूयात आपण की आपल्याला कुठे सौर ऊर्जा आणि या तिन्हीपैकी कुठली संस्था आहे किंवा दोन्ही किंवा एक पण नाही, असं काय आहे नेमकं ते पाहूयात आपण. आपलं फोकस जे आहे ते सौर ऊर्जेवरती पाहिजे, कारण आपल्याला फक्त उत्तर कशाचं द्यायचं की एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो. कोणत्याही एका क्षेत्रात 2 पेक्षा कमी व 3 पेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत. आता ही अट पहा, एक्स वाय आणि झेड या 3 संस्था आहेत. इथं काय म्हटलं की कोणत्याही क्षेत्रात 2 पेक्षा कमी नसले पाहिजेत आणि 3 पेक्षा जास्त नसले पाहिजेत. याचा अर्थ असा, 8 जर हे असतील तर यातल्या कुठल्या तरी 2 मध्ये 3 व्यक्ती असतील आणि एका गटामध्ये किंवा एका संस्थेमध्ये 2 असतील. समजा याच्यात 3 असतील, याच्यात 3 असतील, तर याच्यात 2 असतील. मग हे 3 याच्यातच असतील असं नाही. एक्स आणि झेड मध्ये 3 असतील, वाय मध्ये 2 असतील, मात्र 2 संस्थांमध्ये 3 आणि एका संस्थांमध्ये 2 व्यक्ती, असा आहे वाक्याचा अर्थ. के हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी बरोबर शाश्वत विकासात वाय या संस्थेत संशोधन करतो. ए व एम हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि वाय या संस्थेत काम करत नाहीत. सी हा संशोधक झेड या संस्थेत सौर ऊर्जेत. सौर ऊर्जेवरती आपलं फोकस, त्यामुळे सी हा संशोधक झेड या संस्थेमध्ये सौर ऊर्जेत. फक्त डी शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्या बरोबर काम करतो. आता इथं एक संस्था आली सौर ऊर्जेमध्ये, सौर ऊर्जेत जे आहे सौर ऊर्जेत काम करणारे झेड, आपल्या ज्या संस्था आहेत तो झेड संस्थेमध्ये सौर ऊर्जेत काम करणारा व्यक्ती काम करतोय. आता लगेच ऑप्शनमध्ये पाहायचं
पहिलं ऑप्शन झेड वगळता सर्व म्हटलंय. झेड वगळता सर्व असं कसं असेल? झेड मध्ये तर झेड तर उत्तर आहे आपलं. आपल्या ऑप्शनमध्ये झेड पाहिजे. झेड पाहिजे मात्र इथं झेड वगळता सर्व म्हटलंय. दुसऱ्यामध्ये झेड व एक्स दोन्ही. झेड मध्ये तर सापडलं, एक्स मध्ये अजून माहीत नाही आपल्याला, त्यामुळं आत्ताच याला राईट करता येणार नाही. मात्र हा राईट असू शकतो, सांगता येत नाही आत्ताच. 2 बद्दल. 3 बद्दल पाहूयात. वाय व एक्स दोन्ही याच्यात झेड नाही, त्यामुळं हा पण ऑप्शन गेला. फक्त एक्स म्हटलंय. एक्स आपल्या ऑप्शनमध्ये झेड पाहिजेच कंपल्सरी, की झेड मध्ये करतो असं. मग आता कन्फर्म आपल्याला लक्षात आलं की पहिला गेला, तिसरा पण ऑप्शन गेला, चौथा पण गेला, राहिला 2च. मग बाकी पुढे काहीही चेक करण्याची गरज नाही. उत्तर आपलं इथे 2 नंबर, झेड व एक्स दोन्ही. मग एक्स मध्ये असेल अथवा नसेल त्याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्याला, कारण आपल्याला कन्फर्म कळतं हे 3 ऑप्शन गेले, त्यामुळे राहिला 2, त्यामुळे उत्तर आपलं इथं 2. पुढचा प्रश्न घेऊयात. एली, जानू, मिला, देऊ आणि ऐकू हे मित्र आहेत. 5 जण आहेत. ते केर, तेर, नेर, सेर आणि मेर या पाड्यात राहतात. नेमके कुठले आहेत आणि कुठल्या पाड्यात माहीत नाही आपल्याला, मात्र या क्रमानेच राहतात असे नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या पाड्यात राहतात. म्हणजे 5 जण, 5 जणांचे 5 पाड्या आहेत. मग इथे या पद्धतीने लिहूयात. पाड्या कोणत्या कोणत्या? केर, तेर, नेर, सेर. केर, तेर, नेर, सेर आणि मेर अशा 5 पाड्या आहेत. आहेत कोण कोण? एली, जानू, जानू हे फक्त नाव आहे, मिला, देऊ आणि ऐकू. देऊ आणि ऐकू 1 2 3 4 5 झाले. मग आता इथं वाक्य प्रत्येक जण वेगवेगळ्या पड्यात राहतात. जानू व मिला तेरचे नाहीत म्हटलंय. जानू व मिला तेरचे नाहीत, त्यामुळं 1 मिनिट एलीला झालं ते. जानू आणि मिला तेरचे नाहीत म्हटलंय, त्यामुळं इथं असं फुली मारून ठेवायची. जानू व ऐकू केर व नेरचे नाहीत. जानू केरचा पण नाही, नेरचा पण नाही. ऐकू केर आणि नेरचा नाही. त्यानंतर एली व मिला नेर, सेर व मेरचे नाहीत. एली, नेर, सेर, मेर. मिला, नेर, सेर, मेर. त्यानंतर देऊ व ऐकू तेर व मेरचे नाहीत. देऊ तेर आणि मेरचे नाहीत. ऐकू सुद्धा तेर आणि मेरचा नाही. आता पुढील पर्यायातून चुकीचा पर्याय ओळखा म्हटलाय. आता कोण कुठला पाहायचं आहे आपल्याला. इथे लक्षात घ्या की मिलासाठी फक्त एकच ऑप्शन आहे, केर. कारण मिला यात तेरची नाही, नेरची नाही, सेरची नाही, मेरची नाही म्हटलंय. मग आता राहिला कुठला मिलासाठी ऑप्शन? केर. आता केर कोणाचाही ऑप्शन नाही, त्यामुळे हे जे दिसतात रिकामे तिथे अशी फुली मारून ठेवा, कारण केरची फक्त एकच आहे ती म्हणजे मिला. आता एली तेरची असू शकत नाही किंवा इथला देव पण तेरचा असू शकत नाही, त्यामुळे आपण फुली मारली. त्यानंतर इथं ऐकू, ऐकूसाठी पण एकच जागा आहे, सेर. ऐकू कुठला असणार? सेरचा असणार. मग देव सेरचा नसणार किंवा जानू पण सेरचा नसणार, त्यामुळे इथे फुली मारली. त्यानंतर देवसाठी एकच जागा आहे, तो म्हणजे नेरचा असायला पाहिजे. एलीसाठी पण एकच जागा राहिली, तेर. आणि जानूसाठी एकच जागा राहिली, मेर. आणि अशा पद्धतीने हे कंप्लीट झालं. जोपर्यंत तुम्ही समजा इथे आपला राईट आल्यानंतर हे जे 2 रिकामे राहत होते तिथे जर फुली नाही मारून ठेवली तर मात्र तुम्हाला हे सोडवायला खूप कठीण जातं. कारण केर आणि केरचं फक्त मिला असेल तर बाकी कोणच नसेल, त्यामुळे जिथे जिथे रिकामी जागा ते सगळे ब्लॉक करून टाकायचे, मगच तुम्हाला सोडवता येतं, अन्यथा ते सुटणारच नाही. मग आता चुकीचा पर्याय पाहूयात. जानू सेरचा आहे म्हटलंय, आहे का पाहूयात. जानू तर मेरचा आहे, हेच चुकतंय. बाकी परीक्षेमध्ये चेक नाही करत बसायचं. इथे करूयात. एली तेरचे हे करेक्ट आहे का पाहूयात. एली तेरची करेक्ट आहे.
मिलाकेरची आहे, पाहूयात आहे का? मिलाकेरची आहे. देवनेरची आहे, देवनेरची आहे, करेक्ट आहे. आणि अशा पद्धतीनं आपला पहिला ऑप्शन हा चुकीचा पर्याय आहे, त्यामुळे चुकीचा पर्याय निवडायचा होता आपल्याला, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. PSI मुख्य 2017चा प्रश्न आहे. दोरखंड खेचण्याच्या चढाओढीत, इथे दोरखंड आहे, दोरखंड खेचण्याच्या चढाओढीत 4 टोका 5 मोकाने इतकाच जोर लावतात. हे टोका मोका कुठले नाव आहेत काय माहित. मग समीकरण मांडूयात. हे 4 टोका म्हणजे 5 मोका, 4 टोका म्हणजेच 5 मोका. एका टोकाची किंमत किती? एका टोकाची किंमत 5/4 मोका म्हणजेच एक टोका बरोबर 1.25 मोका. हे लक्षात ठेवायचं, कारण पुढे सोडवण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे टोकाची जी किंमत आहे ती 1.5 मोका इतकी आहे. जर 1 जोका आणि 2 मोका हे 4 टोकांविरोधात असतील, याच्या अगोदर 4 टोका 5 मोकांनी इतका जोर लावतात, परंतु 2 मोका व 1 टोका मिळून, हे 2 मोका आणि 1 टोका मिळून एका जोका इतका जोर लावतात. इथे म्हणतो 2 मोका, 1 जोका आणि 2 मोका, सॉरी 2 मोका 1 टोका, 2 मोका प्लस 1 टोका, हा टी प्लस 1 टोका, हा एका जोका इतका जोर लावतात, एका जोका इतका जोर लावतात. टोकाची किंमत आपण घेतलेली आहे, 1 टोका म्हणजे 1.25 मोका, म्हणजेच इथं हे 2 मोका अधिक 1.25 मोका म्हणजेच 1 जोका, म्हणजेच जोकाची किंमत आपल्याला इथे मिळते 3.25 मोका म्हणजे 1 जोका असतो. 3.25 मोका म्हणजे 1 जोका. पुढे जाऊयात. जर 1 जोका आणि 2 मोका हे 4 टोकांविरोधात असतील आणि निवडलेल्या व्यक्ती कोणत्याही विशिष्ट गटानुसार समानतेने ताकदवान व कुशल असतील तर या चढाओढीचा सर्वात उचित निकाल निवडा म्हटलाय. मग आता पाहूयात सर्वात उचित निकाल चढाओढीचा. इथं काय म्हटलंय की जर 1 जोका आणि 2 मोका हे 4 टोकांविरोधात असतील, 1 जोका प्लस 2 मोका हे कोणाविरोधात आहेत? 4 टोकांविरोधात आहेत. मग कोणती ताकद, इकडची ताकद जास्त की इकडची ताकद जास्त पाहायचं आपल्याला. जिकडची ताकद जास्त तो संघ जिंकेल. हा 1 जोका म्हणजे 3.25 मोका इथं आपण घेतलाय, 3.25 मोका प्लस 2 मोका म्हणजेच हे टोटल किती झालंय? हे टोटल झालंय 5 पॉइंट, कारण हे 2 आणि 3, 5.25 मोका. हे पहिल्याचं आहे, पहिलं जे समीकरण आपलं आहे 1 जोका प्लस 2 मोका म्हणजे 5.25 मोका. आता हे 4 टोका पाहूयात काय आहे. 4 टोका बरोबर 1.25 गुणिले 4 मोका होते, कारण मोकामध्ये रूपांतर करावं लागेल, कारण इथे 5.25 मोका बनलेले आहेत. त्यामुळे यांचा जर गुणाकार केला तर 125 गुणिले 4, 4×5 = 4 दोन्ही 8 आणि 2 10, इथे पॉईंट द्यावा लागेल, आणि 4 1 4 आणि हातचा 1 5, हे 5 मोका होतील. म्हणजेच 5.25 मोका, 5.25 मोका यांच्या विरोधात हे 5 मोका आहेत. त्यामुळे संघ कोणता जिंकेल? हा जिंकेल. आणि हा कोणता संघ आहे? 1 जोका आणि 2 मोका यांचा संघ जिंकेल. 1 जोका 2 मोका यांचा संघ जिंकेल. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. 1 जोका 2 मोका यांचा संघ जिंकणार नाही, हे चुकतंय. दोन्ही संघ तुल्यबळ नाही, 0.25चा फरक येतोय. 4 टोकांचा संघ जिंकेल, हा पण संघ नाही जिंकणार. त्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1.
पुढचा प्रश्न घेऊयात. हाही प्रश्न बराच मोठा आहे. हरी समीर निलेश शैलजा आहे इथं. निकिता, लक्ष्मण आणि सुजाता या 7 उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या 1 ते 7 पॅनलकडून घेण्यात आली. ABCDEF आणि G या 7 वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. इथं प्रश्न यांना काय पाहिजे ते पाहूयात. पहिले पॅनल 2ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही, तर पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली असं म्हटलंय. पॅनल 5 बद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. इथं आहे हरी, शैलजा, लक्ष्मण आणि सुजाता. मग जर ऑप्शन कट करत गेलो तर आपण तर इथं लिहिलंय शैलजाची मुलाखत पॅनल 1ने घेतली. 1ने घेतली म्हटले, त्यामुळे ऑप्शनमधून शैलजा कट झाली. त्यानंतर आपल्याला इथे मांडावंच लागेल. मांडून पाहूयात. मांडण्यासाठी पुढे पाठीमागे जागा आहे का? कुठे? इथे जागा आहे, कारण या पेजवर तर जागा आपल्याला दिसत नाही. पुढच्या पेजवर आपण मांडूयात. इथं वाचन करूयात आणि पुढच्या पेजवरती मांडूयात. मांडण्यासाठी सात उमेदवार आहेत. इथे उमेदवार घेऊयात. उमेदवार, शाळा आणि पॅनल. मग आता पाहूयात इथे. पहिलं वाक्य, पॅनल 4ने निलेशची मुलाखत शाळा ए साठी घेतली. पॅनल 4ने निलेश, शाळा ए, पॅनल 4. पुढे समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली, पण सी किंवा डी साठी नाही. सी किंवा डी साठी नाही म्हटलंय. समीर 3ने घेतली. इथं लिहायचं सी किंवा डी साठी नाही, हे लिहायचं याच्या समोर, म्हणजे जेणेकरून परत आपल्याला समीरसाठी सी आणि डी हे ऑप्शन ठेवायचे नाहीत. त्यानंतर पुढचं वाक्य, हरीची मुलाखत शाळा बी साठी झाली, पण पॅनल 1 किंवा 2ने घेतली नाही. 1 किंवा 2 नाही म्हटलंय. हरी शाळा बी साठी मात्र 1 किंवा 2 पॅनलने घेतली नाही. इकडे 1 किंवा 2 लिहायचं म्हणजे पुढे सोपं जातं. निकिताची मुलाखत पॅनल 6ने शाळा ई साठी घेतली. निकिता 6E. निकिता, शाळा ई आणि पॅनल 6 म्हटलंय. पॅनल 6. पुढे पॅनल 7ने शाळा एफ साठी मुलाखत घेतली. पॅनल 7. इकडे घ्यावं लागेल थोडंसं. शाळा एफ साठी मुलाखत घेतली. शैलजाची मुलाखत पॅनल 1ने घेतली, पण सी साठी नाही. शैलजाची मुलाखत शैलजा पॅनल 1ने घेतली, पण सी साठी नाही म्हटलंय. त्यानंतर पॅनल 2ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही म्हटलंय. पॅनल 2ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. आता पाहूयात
7 जण आहेत त्यातले 1 2 3 4 5 जण आलेत, आणखी 2 बाकी आहेत. कोण कोण? लक्ष्मण आणि सुजाता. लक्ष्मण आणि सुजाता हे 2 बाकी आहेत. लक्ष्मण इथे किंवा सुजाता इथे येऊ शकते. सुजाताबद्दल आपल्याला काहीही उल्लेख वाचण्यामध्ये आला नाही. पॅनल किती आलेत? 1 2 3 4 5 पॅनल आलेले आहेत. पॅनल 5 आलेले आहेत. पॅनल कोणते कोणते 2 यायचे बाकी आहेत? हा 2 नंबरचा एक पॅनल आणि पॅनल 5 हे 2 पॅनल यायचे बाकी आहेत. ते इथे किंवा इथे असतील. आता हरीसाठी पॅनल 1 आणि 2 एक तर आला पॅनल इथे. मात्र जे राहिलेले आहेत 2 आणि 5 याच्यातला 2 हा पॅनल कटला. कारण इथे याच्यासाठी ते लिहून ठेवलेले आहेत की हरीसाठी ऑप्शन आता 2च पॅनलचा आहे. एक म्हणजे पॅनल क्रमांक 2 आणि पॅनल क्रमांक 5. मग पॅनल क्रमांक 2 तर तो तर हरीचा नसणार आहे, त्यामुळे तो कटला. मग हरीचा पॅनल हा 5 असेल आणि इथे आपल्याला उत्तर मिळालं की पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली? हरीची मुलाखत घेतली. बस पुढे सोडवण्याची आवश्यकता नाही. पण आता मांडले तर आपण सोडून घेऊयात पुढे. त्यानंतर आता इथे पाहूयात, एकच पॅनल राहिला तो म्हणजे 2, तो इथे असेल. आणि लक्ष्मणची मुलाखत पॅनल 2ने घेतली नाही, याचा अर्थ लक्ष्मणला जागा इथेच आणि सुजाताला जागा इथेच. आता राहिल्या शाळा किती आल्यात? 1 2 3 4 शाळा आल्यात. आणखी 3 शाळा येणं बाकी आहे. कोणत्या कोणत्या बाकी आहेत? C D आणि G ह्या 3 शाळा येणं बाकी आहेत. त्यातली C आणि D इथे येऊ शकत नाही, कारण समीरची C D नाही म्हटलंय, त्यामुळे इथं G. आता 2च शाळा राहिल्या. त्यातली शैलजाची शाळा C नाही म्हटलंय, त्यामुळे Dच असायला पाहिजे आणि सुजाताची शाळा Cच असायला पाहिजे. आणि मग याच्यावरती काय पण प्रश्न विचारू द्या, तो सोडवता येईल. त्यानंतर मग पाहूयात आपण हा पुढचा 8वा प्रश्न. P Q R S T आणि U हे 6 विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी अध्ययन करत आहेत. वेगवेगळे विषय म्हणजे 6 विषय पाहिजेत. 1 2 3 4 5 आणि 6 हे त्यांचे विषय आहेत. मात्र याच क्रमाने असतील असं नाही. त्यांच्यापैकी 2 जण वसतिगृहात राहतात, 2 पेइंग गेस्ट म्हणून राहतात आणि उर्वरित 2 आपल्या घरी राहतात. मग आता इथं विद्यार्थी आत्ताच्या प्रमाणे मांडणी करावी लागेल. इथे विद्यार्थी, इथे विषय आणि इथे राहण्याचे ठिकाण. 6 जण आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. आर हा पेइंग गेस्ट नाही आणि तत्वज्ञानाचे अध्ययन करतो. जितकं सहजासहजी मांडता येतं तितकं अगोदर मांडून घेऊयात, त्यानंतर मग लॉजिक लावायचं. आर हा पेइंग गेस्ट नाही म्हटलंय आणि तत्वज्ञानाचे अध्ययन करतो. मग इथे विद्यार्थ्यामध्ये लिहा आर, याचा विषय घ्या तत्वज्ञान आणि राहण्याचं जे ठिकाण आहे ते इथं घ्या. याचं पेइंग गेस्ट नाही म्हटलंय, त्यामुळे इथं लिहा PG. आर हा पेइंग गेस्ट नाही. त्यानंतर इतिहासाचे अध्ययन करणारा विद्यार्थी आपल्या घरी राहतो. इथे लिहा इतिहास आणि राहण्याचं ठिकाण घर. विद्यार्थी कोण? अजून माहीत नाही. पुढे जाऊयात. आणि सांख्यिकीचे अध्ययन करणारा विद्यार्थी पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही. इथे लिहा सांख्यिकी. जो कोणी असेल तो पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही, मग इथे पेइंग गेस्ट असं लिहा. त्यानंतर पुढे पाहूयात. टी गणिताचे तर यस भौतिकशास्त्राचे अध्ययन करतो. टी गणिताचे तर यस भौतिकशास्त्राचे अध्ययन. टी गणित तर यस भौतिकशास्त्राचे अध्ययन करतो. त्यानंतर पुढे यू आणि यस वसतिगृहात राहतात. आता पाहूयात यू आणि यसला वसतिगृह कुठे ठेवता येतं. यू आणि यस वसतिगृहात राहतात म्हटलंय. यू आणि यस, यस इथं लिहिलंय वसतिगृह. मात्र वसतिगृहात राहणारा अजून एक आहे
मात्र तो यू कुठे आहे ते आत्ताच आपल्याला घेता येणार नाही, कारण टोटल 6 जण आहेत, त्यापैकी 3 जण आलेत. मग यू इथे असेल, इथे किंवा इथे असेल, माहीत नाही. इथे तर यू येऊ शकत नाही, कारण इथे घर म्हटलंय. यू इथे येऊ शकतो कारण पेइंग गेस्ट म्हटलं इथं, पण ऑप्शनमध्ये इथं ऑप्शन घर हा सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे यू आत्ताच निश्चित करता येत नाही. पुढे जाऊयात. टी पेइंग गेस्ट म्हणून राहतो आणि क्यू आपल्या घरी राहतो. टी पेइंग गेस्ट म्हणून राहतो, टी पेइंग गेस्ट, आणि क्यू आपल्या घरी राहतो. मग क्यू साठी पण इथे एक ऑप्शन आहे, क्यू साठी इथं ऑप्शन आहे आणि क्यू साठी इथे पण ऑप्शन आहे. मग आता विषय किती आले? 1 2 3 4 5 विषय आले. अजून एक विषय बाकी आहे, तो म्हणजे इंग्रजी. तो इथे घेऊयात, इंग्रजी. आता आपल्याला लॉजिक लावायचंय. वसतिगृहावाले 2 जण आहेत. इंग्रजीबद्दल अजून काय म्हटलंय पाहूयात. इंग्रजीबद्दल काही दिलेलं नाही याच्यामध्ये, मग पाहूयात आता. आणि प्रश्न काय आपला, तर खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही, म्हणजे चुकीची जोडी ओळखायचं आहे. कोणती जोडी बरोबर नाही ते ओळखायचंय. आता इंग्रजी अजून आपल्याला निश्चित नाही. घरं किती आलेले, म्हणजे राहण्याचे जे ठिकाणं आहेत ते किती आलेले आहेत पाहूयात. वसतिगृहाचा एक आलाय, घराचा एक आलाय आणि पेइंग गेस्टचा एकच आलाय. आता इथं लक्षात घ्या, आर जो आहे तत्वज्ञानाचे अध्ययन करतो, आणि आर बद्दल काय म्हटलंय, पेइंग गेस्ट नाही म्हटलंय. मग आता आर साठी 2च ऑप्शन बाकी आहेत, ते म्हणजे घर आणि वसतिगृह. मात्र यू वसतिगृह आहे, यू साठी राखीव ठेवायचे वसतिगृह, कारण यू आणि यस वसतिगृहात राहतात असं म्हटलंय. त्यामुळं घर म्हणजे वसतिगृह जे आहे ते दुसऱ्या कोणाला देता येणार नाही, त्यामुळे इथं एकच ऑप्शन बसतो, तो म्हणजे घर. आर हा घरीच राहणार. आता घरासाठीचे 2 ऑप्शन कटले, त्यामुळे इथं हा पेइंग गेस्ट पण नाही, म्हणजे हा वसतिगृहच असायला पाहिजे, त्याशिवाय दुसरा कुठला मांडता येत नाही. त्यामुळे इथं यूच असला पाहिजे. क्यू घरी राहतो असं आपण वाचलं होतं, त्यामुळं क्यू इथे येईल, कारण इथे दिले पहा, क्यू घरी राहतो म्हटलंय, क्यू आपल्या घरी राहतो म्हटलंय, त्यामुळे आपण त्याला घर दिलं राहण्यासाठी. आता एकच यायचा बाकी आहे, तो म्हणजे पी, आणि तो राहतो कुठे, एकच बाकी आहे आता, पेइंग गेस्ट. मग आता काय पण प्रश्न विचारू द्या, काय काय प्रश्न आहेत पाहूयात. एकच प्रश्न आहे की खालीपैकी कोणती जोडी बरोबर नाही, कारण प्रश्न राज्यसेवेचा म्हणजे MPSCचा तर प्रश्न एकच असणार. कोणती जोडी बरोबर नाही म्हटलंय. यू इतिहास पाहूयात, आहे का यू इतिहास. यू इतिहास नाही, क्यू इतिहास आहे, त्यामुळे पहिलीच जोडी चुकली, बाकी काही चेक करण्याची पण गरज नाही. इथे पहिली जोडी आपली चुकली, यू इतिहास नाही, क्यू इतिहास आहे. पुढे पाहूयात, पी इंग्रजी आपलं करेक्ट आहे का. पी इंग्रजी करेक्ट आहे. तिसरं ऑप्शन चेक करूयात, पी पेइंग गेस्ट हे पण करेक्ट आहे. पुढचा आर स्वतःचे घर हे करेक्ट आहे का पाहूयात. आर स्वतःचे घर हे पण करेक्ट आहे. त्यामुळे ही मांडणी व्यवस्थित केल्यानंतर मग यातला काय पण प्रश्न विचारला तरी तो आपल्याला येतो. आता पुढे जाऊयात. आणि असे प्रश्न सोडवत असताना हे खूप महत्त्वाचं आहे, असं इथं लिहिणं जे नाही म्हटलं जातं ते इथं न लिहिता, इथं म्हणजे लिहिता येत नाही तर मग ते इकडे लिहून घ्यायचं, म्हणजे नंतर ना चेक करत असताना किंवा नंतर लॉजिक लावत असताना आपल्याला ते सोपं जातं. अन्यथा प्रश्न खूप कठीण होतो. मग 8 कर्मचारी आहेत आणि एका संघटनामध्ये इंजिनिअरिंग, सिस्टम आणि मार्केटिंग या 3 विभागात काम करतात. 8 जण आहेत, 3 विभागात आहेत, म्हणजे इथं अटी काय आहेत पाहूयात. अजून शहरंसुद्धा त्यांचे 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 हैदराबाद येथे कार्यरत आहेत. या क्रमाने असतील असं नाही. हाही प्रश्न खूप मोठा आहे. अगोदर आपण प्रश्न पाहूयात काय आहे तो. खालीलपैकी कोणता व्यक्ती मार्केटिंग विभागात काम करतो. मार्केटिंग विभागात काम करणारा पाहिजे आपल्याला. मग आता पाहूयात.
इथे एक वाक्य आहे, बी आणि टी दोघेही मार्केटिंग विभागात काम करतात. आपल्याला मार्केटिंग विभागात काम करणारे पाहिजेत, तर आपल्या ऑप्शनमध्ये बी आणि टी पाहिजेत. याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात नाही, हा ऑप्शन कटला. याच्यात पण बी आणि टी आहे. जर समजा एकाच ऑप्शनमध्ये बी आणि टी असतं तर बाकी काही पाहण्याची पण गरज नसती लागली आपल्याला, तेच उत्तर मानता आलं असतं. मात्र आता हे 3 ऑप्शन आहेत. या तिन्ही ऑप्शनमध्ये एक शब्द वेगवेगळा आला आहे, के, एफ आणि एच. बस आपला फोकस आता हे के, एफ यांच्यावर जर असेल तर ऑप्शन आपल्याला ते कट करत चालता येतं, किंवा जिथे सापडलं आपल्याला के, एफ, एच पैकी मार्केटिंग विभागामध्ये काम करणारा, तिथं आपलं उत्तर मिळतं. मग पाहूयात. जी दिल्ली येथे इंजिनिअरिंग विभागात काम करतो, एच रांची येथे कार्यरत आहे. पाहूयात आपल्याला कुठे मांडता येईल व्यवस्थित. इथे पण मांडता येईल आपल्याला, मात्र आपली जास्तीत जास्त माहिती जी आहे ती इथे आहे, तर इथेच घेऊयात. मग इथे कर्मचारी, परत मांडणी अशीच करायची, कर्मचारी. इथे संघटन, संघटन आणि इथे शहर. 8 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता लक्षात घ्यायचं, इथे एक अट दिलेली आहे की कमीत कमी 2 आणि 3 पेक्षा जास्त नाही एका संघटनामध्ये, कारण 3च संघटना आहेत. मग 3 संघटना आहेत तर गट कसे पडतील, 3, 3 आणि 2, आणि यांची बेरीज 8 येते. म्हणजे कुठल्या तरी 2 संघटनामध्ये 3-3 असतील आणि एका संघटनामध्ये फक्त 2 असतील. कारण हे असे संघटनामध्ये किती याच्यावरून पण आपल्याला लॉजिक लावण्यासाठी, फास्ट लॉजिक लावण्यासाठी मदत होते. त्यामुळे हे असे किती असू शकतात गट करायचे. जर 7च असतील तर 2, 2 आणि 3 असे गट होतील. पण इथं 8 जण आहेत. जी दिल्ली येथे इंजिनिअरिंग विभागात काम करतो, जितकं सहजासहजी मांडता येतं तेवढं मांडून घ्या. जी याचा जो विभाग आहे तो इंजिनिअरिंग आहे आणि दिल्ली शहर आहे. जी बद्दलची पूर्ण माहिती दिली त्यांनी. त्यानंतर एच रांची येथे कार्यरत आहे. एच आणि शहर याचं रांची, परंतु सिस्टीम विभागात नाही. मग इथं सिस्टीम लिहायचं आहे, सिस्टीम लिहायचं आहे. एच सिस्टीम विभागात कार्यरत नाही म्हटलंय. आपला जो फोकस आहे, मग असे आपण जे काढलेले आहेत ते फोकसवाले कोणते कोणते पाहूयात एकदा, कारण त्यांच्यावरती आपला फोकस आहे. के, एफ आणि एच यांच्यावरती फोकस करायचं आहे. ते इथे बाजूला लिहायचं आहे की के, एफ आणि एच यांच्यावर फोकस करायचा आहे. यांच्यापैकी कोणी एक जण मार्केटिंग विभागात असेल तर आपल्याला तिथं उत्तर भेटतं, कारण आपल्याला फास्ट उत्तराकडे कसं जायचं ते पाहायचं आहे. एचवरती आपला फोकस, एच सिस्टीममध्ये नाही, त्यामुळे शक्यता आहे मार्केटिंगमध्ये असू शकण्याची. पण अजून एक विभाग आहे इंजिनिअरिंग. तर पुढचं वाक्य वाचूयात. मार्केटिंग विभागातील कोणीही हैदराबादला कार्यरत नाही. आत्ताच या वाक्याबद्दल काहीही लिहिता येत नाही, मात्र हे वाक्य आपण नंतर पाहूयात. पुढचं वाक्य, जीच्या विभागाचा, जीचा विभाग कोणता, इंजिनिअरिंग. जीच्या विभागाचा म्हणजे इंजिनिअरिंग विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती कोलकाता येथे कार्यरत आहे. आता एक लक्षात घ्या की हे वाक्याचा अर्थ काय, की जीचा जो विभाग आहे म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये दोघेच आहेत असं म्हणणं आहे. कारण एक मात्र व्यक्ती म्हटलंय जीच्या विभागाचा म्हणजे इंजिनिअरिंग विभागाचा आणखी एक मात्र व्यक्ती. एक तर जी आहेच इंजिनिअरिंग विभागाचा, आणखी फक्त एक जणच आहे आणि तो कुठे आहे, कोलकाता. म्हणजे इंजिनिअरिंग विभागात काम करणारी व्यक्ती कोलकाता येथे काम करते. आणि इथे उत्तर आपल्याला भेटतं, कारण एच साठी 2 ऑप्शन होते, मार्केटिंग आणि इंजिनिअरिंग. त्यातले इंजिनिअरिंगमध्ये दोघेच आहेत, ते दोघे इथं लिहिलं. इथं इंजिनिअरिंग का नाही लिहू शकलो आपण, कारण कोलकाता येथे काम करतोय तो, आणि एच तर रांची येथे काम करतोय ते अगोदरच लिहिले. त्यामुळे एच साठी एकच विभाग राहिला, तो म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग. आणि मग आपलं उत्तर आलं. पहिले तर आपण घेतले आहेत बी आणि टी आणि त्यांच्यासोबत हा एच, बी टी एच. इथं उत्तर भेटलं. उत्तर किती ऑप्शनला आहे पाहूयात, त्यानंतर आपण पूर्ण प्रश्न सोडवूयात. बी एच टी हा 4 नंबरचा ऑप्शन, मात्र परत याचे ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 नंबर हा म्हणजे इथं डी, हे ABCDD असे आहेत.
त्यामुळे इथं डी असेल. पर्याय क्रमांक 1 लिहायचे. बऱ्याचदा घाईमध्ये उत्तर काढल्यानंतर 4लाच गोल झालेलं असू शकतं, मात्र ऑप्शन आहेत का ते पण चेक करावं लागेल. इथे उत्तर तर भेटलं आपल्याला. आपण पूर्ण प्रश्न सोडूयात. जर समजा दुसराच प्रश्न असता तर आपल्याला पूर्ण सोडवावा लागला असता, मात्र तुम्हाला फक्त फास्ट उत्तराकडे कसं जायचं ते दाखवून दिलं. आता पाहूयात पुढचं वाक्य. डी हैदराबाद येथे आणि एफ मुंबई येथे कार्यरत आहे. डी हैदराबाद आणि एफ मुंबई येथे कार्यरत आहे. यांचे आणखीन विभाग नाही दिलेले. एकतर मार्केटिंग येतील किंवा सिस्टीम येतील, पण मार्केटिंगमध्ये तर बी आणि टी आहेत असं म्हटलंय पुढं. तर आपण नंतर लॉजिक लावूयात. व्ही कोलकाता येथे कार्यरत नाही. इथं व्ही लिहा. आणि कोलकाता लिहिण्याची गरजच नाही, कारण तो ऑप्शनमध्ये अगोदरच आलेला आहे. व्ही कोलकाता येथे कार्यरत नाही म्हणजे व्ही इथे नाही लिहिता येत, कारण व्हीला एक जागा इथे पण होती, तर तो तिथे नाही बसणार. आता पुढचं वाक्य. आणि डीच्या विभागात काम करतो, म्हणजे डी ज्या विभागामध्ये काम करतो त्याच विभागामध्ये व्ही सुद्धा काम करतो. हे वाक्य लक्षात ठेवावं लागेल. बी आणि टी दोघेही मार्केटिंग विभागामध्ये काम करतात, त्यामुळे इथं लिहा बी आणि टी दोघेही मार्केटिंग विभागामध्ये. फक्त एक इंजिनिअरिंगचा जो विभाग आहे त्यात 2, बाकीच्या सिस्टीम आणि मार्केटिंगमध्ये 3-3. तर मार्केटिंगमधले 3-3 आले, तिघं जण आले. आता राहिली सिस्टीम, त्यामुळे इथं हे सिस्टीममध्ये हे तिघे जण असणार. सिस्टीम सिस्टीम आणि हे सिस्टीम. त्यामुळे विभाग सगळे कंप्लीट झाले. कर्मचारी पण आता एकच कर्मचारी राहिला, तो इथे बसेल. राहिलेला कोण आहे? बी आला, जी आला, के नाही आलेला अजून, तो के इथे बसेल. आता शहरं किती राहिलेत? 8 शहरांपैकी 1, 2, 3, 4, 5 शहरं आहेत. आणखी 3 शहरं यायची बाकी आहेत. 3 शहरं यायची बाकी आहेत. तर कोणते कोणते शहरं बाकी आहेत ते पण पाहावं लागेल. पटना एक नाही आलं, भोपाळ आणि नागपूर हे 3 शहरं बाकी आहेत. याला गोल करून ठेवा. या 3 शहरांपैकी आता पुढे पाहूयात. इथे एक म्हटले मार्केटिंग विभागातील कोणीही हैदराबादला नाही. हैदराबाद आलेला आहे, त्यामुळे काही विषय नाही हैदराबादचा. जो मार्केटिंगमध्ये काम करतो तो भोपाळला कार्यरत नाही आणि टी नागपूरला कार्यरत नाही. आता पाठ टी साठी भोपाळ आणि नागपूर हे ऑप्शन गेले. यातला भोपाळ आणि नागपूर, कारण मार्केटिंग विभागातला भोपाळला नाही आणि टी नागपूरला पण नाही, त्यामुळं हा पटना हा एक ऑप्शन राहिला टी साठी. त्यामुळे इथेच हा पटना म्हणजे पटना इथेच लिहावं लागेल आपल्याला, कारण इथं भोपाळ पण राहिलेले जे 3 आहेत पटना, भोपाळ, नागपूर. भोपाळ पण लिहिता येत नाही कारण मार्केटिंग विभागातला भोपाळमध्ये नाही आणि स्पष्ट सांगितले टी नागपूरचा नाही म्हणजे टी पटना येथे कार्यरत आहे. आता 2च ऑप्शन राहिले बीला, भोपाळ आणि नागपूर. मात्र मार्केटिंग विभागातला भोपाळ नाही, त्यामुळं बी जो आहे तो नागपूर. आणि आता एकच राहिला तो म्हणजे इथे भोपाळ. आणि या पद्धतीनं प्रश्न आपला सुटलेला आहे. याच्यावरती कितीही काहीही प्रश्न विचारू द्यात, आता तो सोडवता येतो. मात्र हे मांडणं महत्त्वाचं आहे. हे मांडत असताना जेव्हा प्रश्न असे मोठे दिसतात तेव्हा समजून जायचं की पटकन कुठंतरी लॉजिक लागतं. ते लॉजिक ओळखण्यासाठी पहिले आपल्याला प्रश्न वाचून घ्यावा लागतो की नेमकं काय विचारलंय. जसं आपण इथं प्रश्न वाचून घेतला होता की खालीलपैकी कोणता व्यक्ती समूह मार्केटिंग विभागामध्ये काम करतो, आणि मग त्यावरून आपल्याला पटकन लॉजिक लागलं होतं अगोदरच. मात्र आपण पूर्ण प्रश्न सोडून घेतला. तर मोठे प्रश्न दिसले की समजून जायचं ते पटकन सुटणारे असतात शक्यतो. कधी कधी ते सुद्धा प्रश्न मोठे असतील तरी वेळखाऊ असतात. मात्र प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला तो पटकन सोडवता येतो. हा प्रश्न आपल्याला पूर्णच सोडून घ्यावा लागेल अशा पद्धतीचा आहे. तरी पण आपण प्रश्न काय विचारलाय तो एकदा पाहूयात, कारण ती सवय आपल्याला असली पाहिजे की प्रश्न काय विचारलाय. राज्यसेवेचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न. खालीलपैकी व्यवसाय आणि प्रॅक्टिसचे स्थान यांचे कोणते संयोजन बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय. प्रॅक्टिसचे स्थान आणि व्यवसाय आणि प्रॅक्टिसचे स्थान यांचे कोणते संयोजन बरोबर आहे, आणि हे असे ऑप्शन दिलेले आहेत. मग आता प्रश्न सोडूयात. पहिले आपण 7 व्यक्ती आहेत
व्यवसाय आहेत त्यांचे वेगवेगळे आणि 7 शहरं आहेत. त्यामुळे मग या पद्धतीनं व्यक्ती, व्यवसाय आणि शहर 7 जण आहेत. त्यामुळे हे 1 2 3 4 5 6 7. ए फार्मासिस्ट आहे आणि भुवनेश्वरला प्रॅक्टिस करतो. जितकं सहजासहजी मांडता येतं तेवढं अगोदर मांडून घ्या. एचा व्यवसाय जो आहे तो फार्मासिस्ट आहे म्हटलाय, फार्मासिस्ट, आणि भुवनेश्वरला प्रॅक्टिस करतो, भुवनेश्वर. त्यानंतर डी बंगलोरला प्रॅक्टिस करतो, डी बंगलोर. डीचा व्यवसाय नाही दिला अजून, परंतु तो डॉक्टर किंवा आर्टिस्ट नाही म्हटलंय. मग इथं लिहायचं तो डॉक्टर किंवा आर्टिस्ट नाही असं लिहायचं इथं, म्हणजे डी साठीचे ते ऑप्शन कटतील. त्यानंतर हैदराबादमध्ये प्रॅक्टिस करणारा प्रोफेसर आहे. शहर लिहा इथं आणि इथं व्यवसाय प्रोफेसर. कोण ते नाही दिलं अजून, मात्र शहर दिले त्याचं हैदराबाद. कोणते आपण नंतर पाहूयात. जी काउन्सलर आहे आणि मुंबई किंवा चेन्नईला प्रॅक्टिस करत नाही, जी इथं लिहा, काउन्सलर लिहा इथं. इथं शहर लिहा, मुंबई किंवा चेन्नई नाही म्हटलंय ते इथं लिहायचंय, मुंबई किंवा चेन्नई नाही. ई वकील आहे आणि अहमदाबादमध्ये प्रॅक्टिस करतोय, ई वकील आणि अहमदाबाद इथं प्रॅक्टिस करतोय. त्यानंतर एफ चेन्नईमध्ये प्रॅक्टिस करतो, परंतु आर्टिस्ट नाही. एफ चेन्नई, परंतु आर्टिस्ट नाही म्हटलंय ते इथे लिहायचंय. पुढे सी मुंबईला प्रॅक्टिस करतो, सी त्याचं शहर घ्यायचंय मुंबई, इथेच घ्यावं लागेल सी मुंबई. आता पाहूयात 7 पैकी फक्त एकच यायचा बाकी आहे, तो म्हणजे बी. तो इथे असेल, त्यामुळे बी जो आहे तो प्रोफेसर आहे. आपला जो प्रश्न आहे, प्रश्न परत एकदा पाहूयात. काय आहे प्रश्न की खालीलपैकी व्यवसाय आणि प्रॅक्टिसचे स्थान यांचे कोणते संयोजन बरोबर आहे. फार्मासिस्ट जयपूर, इंजिनियर चेन्नई, डॉक्टर बेंगलोर, आर्टिस्ट मुंबई असं दिलंय. पाहूयात इथं. अगोदर आपण हे लॉजिकनुसार सर्व भरून घेऊयात. पहिले शहरांपैकी एकच शहर यायचं बाकी आहे. कोणतं शहर यायचं बाकी आहे, तर याच्यामध्ये अजून 7 शहरांपैकी जयपूर नाही आलेला आणि ते फक्त इथेच असेल, जयपूर. त्यानंतर आता पाहूयात, जयपूर इथं लिहिलं आपण. मला वाटतं इथं आपल्याला उत्तर भेटतंय. कोणते संयोजन बरोबर आहे म्हटलंय, जयपूर. हे तर चुकतंय, हे तर चुकीचं आहे, कारण इथं आपण पाहिलंय जयपूर काउन्सिलर आहे, पहिला तो ऑप्शन गेला. इथे अगोदर आपण व्यवसाय भरूयात. आता व्यवसाय आलेत किती पाहायचे, 1 2 3 4 व्यवसाय आलेत. 7 पैकी 4 व्यवसाय आलेत, त्यातले 3 बाकी आहेत. कोणते कोणते बाकी आहेत, याच्यामध्ये अजून डॉक्टर नाही आला, आर्टिस्ट नाही आला, आणि अजून एक व्यवसाय इंजिनियर नाही आलेला. हा इंजिनियर, आर्टिस्ट आणि डॉक्टर एवढे अजून व्यवसाय आलेले नाहीत. त्यातला डॉक्टर आणि आर्टिस्ट डी नाही, म्हणजे डी कोण असेल, इंजिनियर असेल. हा इंजिनियर ऑप्शन पण कटला. एफ जो आहे तो आर्टिस्ट नाही म्हटलं. आता 2च ऑप्शन आहेत, आर्टिस्ट आणि डॉक्टर. तर एफ जो आहे तो डॉक्टर असेल. आता एकच राहिला आर्टिस्ट, तो इथे असेल. आणि अशा पद्धतीनं आपण सर्व भरून घेतलेला आहे. आता पाहूयात प्रश्न. पहिला तो ऑप्शन आपला कटलाय. दुसरा इंजिनियर चेन्नई, पाहूयात आहे का करेक्ट. नाही, इंजिनियर चेन्नई हा पण करेक्ट नाही.
दुसरा पण ऑप्शन गेला. डॉक्टर बेंगलोर आहे का बरोबर पाहूयात. डॉक्टर बेंगलोर, इथं डॉक्टर गेलं चेन्नई, तो पण बरोबर नाही. तिसरा पण कटला, त्यामुळे चौथा करेक्टच असायला पाहिजे, चेक करण्याची गरज नाही. तरी पण पाहूयात. आर्टिस्ट मुंबई बरोबर आहे का. आर्टिस्ट मुंबई करेक्ट आहे. आर्टिस्ट मुंबई इथं करेक्ट आलं, म्हणजे चौथा ऑप्शन आपला करेक्ट आहे. तर या पद्धतीनं बनवून घेण्यासाठी हे इथं लिहिणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर इथं आपण डॉक्टर आणि आर्टिस्ट असं लिहिलं नसतं तर इथं इंजिनिअरिंग आपल्याला बसवताच आलं नसतं. त्यासाठी खूप जोर लावावा लागला असता, खूप ताण द्यावा लागला असता डोक्याला. पण इथं डॉक्टर आर्टिस्ट हा ऑप्शन कटल्यामुळे राहिलेला इंजिनियर आपण सहजासहजी लिहितो. दोनच ऑप्शन राहिले, तिथं आर्टिस्ट हा कटला, त्यामुळे इथं डॉक्टर आणि राहिलेला आर्टिस्ट सहजासहजी आपण भरलं. आता पुढे जाऊयात. हा इथं आपला आर्टिस्ट मुंबई करेक्ट येतो. पुढचा प्रश्न घेऊयात. 6 मुले रमण, अमन, बबन, चमन, समन आणि दमन आहेत. यापैकी प्रत्येकजण व्हायोलिन, गिटार आणि बँजो यापैकी कोणतेही एकच वाद्य वाजवू शकतो, परंतु एकच वाद्यतंत्र 2 मुले वाजवू शकतात. कारण 6 मुलं आहेत आणि 3च वाद्यतंत्र आहेत, याचा अर्थ एकच वाद्यतंत्र 2 मुले वाजवतात. मात्र एक मुलगा कोणतं तरी एकच वाजवतो अशी अट आहे. प्रत्येक मुलाचा जन्म सप्ताहातील वेगवेगळ्या दिवशी झालेला असून रविवारी कोणाचाही जन्मदिवस नाही. असं जेव्हा सप्ताहातले दिवस सलग येतात तेव्हा ते मांडून घ्यायचं. आता इथं काय काय आहे, मुले आहेत ते या कॉलममध्ये येतील. त्यानंतर इथं वाद्य आहे ते या कॉलममध्ये असेल. आणि इथे वार घ्यायचे, जन्मवार ते पहिले मांडून घ्यायचे. कारण सलग जर काही दिलेलं असेल तर ते आपल्याला मांडता येतं. असं जेव्हा हे सप्ताहाचं वाराचं दिलेलं असतं ते सोडवण्यासाठी खूप सोपं असतं. ते कधी सोपं असतं, जर तुम्ही अगोदर वार मांडून घेतले तर. मग हा सोमवार, इथे घ्या मंगळ, त्यानंतर बुध, त्यानंतर गुरुवार, त्यानंतर शुक्रवार आणि राहिलेला शनिवार. रविवारी कोणाचाही जन्म नाही म्हटलाय. मग आता हे असं मांडून घेणं किती सोयीचं आहे ते पाहूयात. आता प्रश्न सोडवत असताना तर प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी एक सवय ठेवायची की प्रश्न अगोदर वाचून घ्यायचा काय आहे, काय पाहिजे यांना. हाही राज्यसेवा आणि 2014चाच प्रश्न, याच्या अगोदरचा सुद्धा 2014चाच प्रश्न. म्हणजे हे ॲनालिटिकल रिझनिंगचा जो पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे राज्यसेवेसाठी. 2-3 कधी कधी 3-3 प्रश्न असतात, कधी 2 प्रश्न असतात, कधी एकच प्रश्न. मात्र किमान एक तरी प्रश्न हा ठरलेलाच असतो या टॉपिकवरती, त्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा. आता प्रश्न काय की रमणशिवाय गिटार वाजवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा जन्म कोणत्या दिवशी झाला. म्हणजे रमण हा एक गिटार वाजवते आणि अजून एक कोण गिटार वाजवते ते पाहूयात. आणि इथं पण दिलंय की रमण गिटार वाजवतो. तर आता पाहूयात आपण सविस्तर माहिती. इथं दिले प्रत्येक मुलाचा जन्म सप्ताहातील वेगवेगळ्या दिवशी झालेला असून रविवारी कोणाचाही नाही. अमनचा जन्म सोमवारी झाला नसून तो गिटार वाजवू शकत नाही, त्यामुळे अमनला सोमवारी नाही लिहायचं. अमनसाठी या जागा मात्र अमनला आत्ताच नाही बसवता येत. हे वाक्य फक्त आपल्याला नंतर घ्यायचं आहे, त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे. आणि अमन गिटार पण नाही वाजवू शकत. व्हायोलिन वाजवणाऱ्या एका मुलाचा जन्म शुक्रवारी. मग आता इथं व्हायोलिन घ्या. मुलगा कोण अजून नाही दिलेला, त्यामुळे आत्ताच नाही घ्यायचं. अगोदर जितकं सहजासहजी मांडता येतं तेवढं मांडून घेऊयात. व्हायोलिन वाजवणाऱ्या एका मुलाचा जन्म शुक्रवारी झालेला आहे. बबन बँजो वाजवू शकतो, परंतु त्याचा जन्म अमनच्या जन्माच्या 1 दिवस अगोदर. मग आता इथं हे याच्यासाठी घेतलं आपण, इथे अमन घ्या. आणि अमनचा जन्म ज्या दिवशी झाला असेल त्याच्या इथं लिहिलं अमनच्या जन्माच्या 1 दिवस अगोदर बबनचा जन्म आहे, त्यामुळे बबन याच्यावरती घ्या. हे दोघं जण सलग आले पाहिजेत, त्यामुळे जिथे जागा सलग राहील नंतर ते 2 आपल्याला तिथे बसवायचे आहेत. पुढे पाहूयात. दमनचा जन्म शनिवारी झालेला आहे. दमनचा जन्म शनिवारी, ते लगेच लिहायचं इथे. दमन शनिवारी. पुढे वाद्याबद्दल काय दिलं त्याचं, तो बँजो किंवा गिटार वाजवू शकत नाही, तेही लिहायचं आहे पुढे. जे वाजवू शकत नाही, बँजो किंवा गिटार नाही वाजवू शकत. 3च वाद्य आहेत, त्यामुळे हा काय वाजवत असेल, मग हा व्हायोलिन वाजवत असेल, त्यामुळे व्हायोलिन वाजवणारे दोघेही आले. चमण ते वाद्यतंत्र वाजवू शकत नाही जे रमण वाजवतो.
म्हणजे रमण काय वाजवते, रमण इथं दिले गिटार वाजवतो. रमणचा जन्म अमनच्या जन्मदिवसाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी झाला. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. रमणचा जन्म अमनच्या जन्मदिवसाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी. रमणचा जन्म गुरुवारी झाला म्हटलंय, रमणचा जन्म गुरुवारी, त्यामुळे रमण इथं. आता काय म्हटलंय इथं, रमण अमनच्या जन्मदिवसाच्या नंतरचा हा दिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रमण. दुसऱ्या दिवशी रमण म्हणजे 1 2 3 4 हे 4 सलग आले पाहिजेत. याचा अर्थ असा, हे जे वरचे 3 आहेत 1 2 3 ते असे सलग वरती इथं 3 घ्यावे लागतील आपल्याला. म्हणजे अमन इथे घ्यावा लागेल, इथली रिकामी जागा अजून कोण माहिती नाही, बबन इथे घ्यावा लागेल. आणि याच्यासाठी हे मांडणं खूप महत्वाचं आहे, कारण हे जर मांडलं नसतं असं तर आपल्याला हे बबन आणि अमन बसवण्यासाठी खूप मोठं लॉजिक लावावं लागलं असतं. मात्र रमण बसला की बाकीचे सगळे हे दोघं जण व्यवस्थित बसले. आता पाहूयात. आता 1 2 3 4 आलेले आहेत, 6 पैकी 4च आलेले आहेत. आता फक्त 2च यायचे बाकी आहेत, तेही पाहूयात. चमन ते वाद्यतंत्र वाजवू शकत नाही जे रमण वाजवतो. रमणचा जन्म अमनच्या जन्मदिवसाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी झाला. रमण गिटार वाजवतो म्हटलंय. रमणचं वाद्य लिहायचं राहिलं आपलं. रमण गिटार वाजवतोय. आता अमनचा जन्म सोमवारी झाला नसून तो गिटार वाजवू शकत नाही. गिटार वाजवू शकत नाही म्हणजे अमन बँजो किंवा व्हायोलिन वाजवणारे ते दोघं जण आलेले आहेत. त्यामुळे चमन जो आहे तो इथे येईल किंवा इथे येईल. सॉरी, अमन आहे, अमन घेतलाय आपण, इथे घेतलाय अमन. आता अमनसाठी पहा, गिटार वाजवू शकत नाही, व्हायोलिन वाजवणारे दोघे जण आलेत, त्यामुळे अमन जो आहे तो बँजोच वाजवणार. अमन जो आहे तो बँजोच वाजवणार. आता व्हायोलिन विषय कटलाय, एक गिटारवाला असेल आणि एक बँजोवाला असेल. इथं म्हटलंय बबन बँजो वाजवू शकतो, बबन बँजो वाजवू शकतो. त्यामुळे आता एकच ऑप्शन राहिला गिटारसाठी, तो आहे इथे. आपला प्रश्न आहे की रमण जे वाद्य वाजवतो, आपला प्रश्न पाहूयात, प्रश्नाचं उत्तर इथं भेटतं. रमण शिवाय म्हणजे रमण जो वाद्य वाजवतो त्याच्याशिवाय अजून रमण शिवाय गिटार वाजवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा जन्म कोणत्या दिवशी झाला. आणि इथं म्हटलंय गिटार वाजवणारा बुधवारी, त्यामुळे उत्तर जे आहे आपलं ते उत्तर बुधवार. त्यामुळे इथे उत्तर भेटलं. पण पुढे सोडूयात. समजा प्रश्न विचारला असता कोण, प्रश्न जर विचारला असता कोण, तर आता दोघे जण यायचे राहिलेले आहेत. बाकी कोण कोण, एक समण आणि चमन, हे दोघं जण यायचे बाकी आहेत. समन आणि चमन बद्दल काय म्हटलंय, चमन ते वाद्यतंत्र वाजवू शकत नाही जे रमण वाजवतो, म्हणजे चमन इथे बसू शकत नाही. चमनला इथेच जागा आहे, राहिला एकच, तो म्हणजे समन, आणि तो इथे बसेल. आणि या पद्धतीनं पूर्ण प्रश्न आपला सुटला. गिटार वाजवणारा समन आहे आणि त्याचा जन्म बुधवारी झालेला आहे आणि उत्तर आपलं बुधवार. पुढचा प्रश्न घेऊयात. PQRSTU आणि V या 7 व्यक्ती आहेत, प्रकल्पावर काम करत आहेत. माहिती जमा करण्यासाठी त्यांनी 1 2 आणि 3 या उपगटात विभागून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की प्रत्येक उपगटात किमान 2 व्यक्ती असतील. आता लक्षात घ्यायचं आहे की गट केलेले आहेत, 1 2 आणि 3 हे गट आहेत. आता गटामध्ये अट अशी आहे की किमान 2 व्यक्ती असतील. किमान 2 व्यक्ती असतील म्हटल्यानंतर 2 तरी पाहिजेतच. त्यामुळं 3 गटामध्ये 2 2 आणि 3 असे असतील. मग कुठल्या तरी 2 गटामध्ये 2 2 आणि एका गटामध्ये 3. कुठल्याही गटामध्ये 4 घेता येणार नाही, कारण जास्तीत जास्तची अट काही दिलेली नाही इथं. जर कुठल्या तरी एका गटात 4 घेतले तर मग कुठल्या तरी एका गटामध्ये 1 कमीच पडेल. त्यामुळे 2 2 आणि 3 असं म्हटलंय. त्यामुळे गट असे पडतील 2 2, म्हणजे 2 गटामध्ये 2 2 असतील आणि एका गटामध्ये कुठल्या तरी 3 असतील. अजून एक अट आहे, प्रत्येक उपगटात एक तरी स्त्री असेल म्हटलंय. आर ही स्त्री आहे आणि तिला P आणि T यांच्या ऐवजी
इतर व्यक्तींबरोबर काम करायचे आहे. म्हणजे आर जर आपण कुठल्या तरी एका गटात लिहिली तर तिथं पी आणि टी येणार नाही, किंवा जिथं पी आणि टी आपण लिहू तिथे आर आर लिहिता येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. यस आणि यू हे दोघे पुरुष असून त्यांना फक्त क्यू बरोबर काम करण्याची संधी हवी आहे. म्हणजे कुठल्या तरी एका गटामध्ये यस, यू आणि क्यू हे तिघे जण आले पाहिजेत. आणि उर्वरित जे गट असतील दोन, तिथे दोन दोन असले पाहिजेत. यस आणि यू हे पुरुष आहेत, मेल आहेत, आणि एक तरी स्त्री, म्हणून क्यू आपोआपच स्त्रीच असायला पाहिजे. कारण किमान एक तरी स्त्री म्हटलंय, ते तिघांपैकी स्पष्ट सांगितले दोन पुरुष आहेत, एकाबद्दल काहीच नाही सांगितलं, याचा अर्थ ती फिमेल असायला पाहिजे. पीला अपरिचित व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी हवी असल्याने गट 1 मध्ये राहायचे आहे. आता पहा, गट 1 मध्ये पी आहे तर आर इथे नाही येऊ शकत. शिवाय अजून एक, पी आणि टी ज्या गटात असतील त्या गटामध्ये आर येणार नाही. एस यू क्यू हा एक गट बनतो, याच्यामध्ये आर नाही. म्हणजे आता इथं कुठंतरी एस यू क्यू आणि किंवा इथं असेल, आणि या दोन्हीपैकीच कुठेतरी एका ठिकाणी जिथे एस यू क्यू नाही तिथे आर असेल. जिथे आर असेल तिथे टीला जाता येणार नाही, टी यांच्या गटात पण जाता येणार नाही, त्यामुळे टी इथेच असेल. लॉजिक लावत असताना या पद्धतीनं पी आणि टी एका गटात काम करतील, त्या गटामध्ये आर नाही काम करू शकत. पहिल्या गटामध्ये आता आपण पाहिले की एस यू क्यू कोणत्या तरी या किंवा या तिघेही असतील, आणि एकाच गटात 3 असतील. उरलेले 2 गट 2-2, त्यापैकी पहिला गट आला पी आणि टीचा, तो गेला. आणि पी आणि टी मध्ये एक तरी किमान स्त्री असली पाहिजे. तर कोण स्त्री आहे आत्ताच निश्चित नाही, ते पाहूयात, पुढे माहिती दिलेली असेल कोण स्त्री आहे ते. व्ही ही व्यक्ती गट 3 मध्ये आहे. व्ही ही व्यक्ती गट 3 मध्ये आहे, याचा अर्थ एस यू क्यू आता इथेच बसतील. एस यू क्यू इथेच बसतील. हा मेल आहे, हा मेल आहे, आणि ही फिमेल आहे. व्ही अजून माहिती नाही, मात्र व्ही सोबत आर असायला पाहिजे, आणि या 7च्या 7 व्यक्ती आल्या. आर ही स्त्री म्हटलंय, किमान एक तरी स्त्री म्हटलंय, कदाचित 2 असू शकतात. व्ही बद्दल आत्ताच माहिती नाही आपल्याला काही, पुढे पाहूयात. व्ही ही व्यक्ती गट 3 मध्ये आहे, आणि टी हा आरचा भाऊ आहे. टी हा आरचा भाऊ आहे, म्हणजे आरचा हा भाऊ आहे टी. टी मेल आहे, याचा अर्थ पी ही फिमेलच असली पाहिजे, कारण कोणीतरी एक जण, किमान एक स्त्री असायला पाहिजे. तर इथे एक स्त्री आहे, इथे एक आहे, आणि इथे एक आहे. पुढे आणखी काही माहिती आहे का? प्रकल्पाच्या कामात सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या निवडा म्हटले. माहिती पुढे काहीही नाही. आपण स्त्रियांची संख्या पाहूयात. पी, एफ आणि आर या 3 तर आहेतच, मात्र व्ही बद्दल पता नाही. हा मेल असेल किंवा फिमेल असेल, व्ही बद्दल काहीही सांगितलेलं नाही. अटीमध्ये आहे किमान एक तरी स्त्री असली पाहिजे, याचा अर्थ 2 असतील तरी चालतील, पण किमान एक तरी, त्यामुळे व्ही बद्दल नाही सांगू शकत आपण. मग उत्तर आपलं 3 किंवा 4 असं असायला पाहिजे. पाहूयात ऑप्शन कसे आहेत. पहिला ऑप्शन 3, दुसरा ऑप्शन 4. 3 की 4 निश्चित नाही सांगता येत. 3 किंवा 4 हा करेक्ट. चौथा दिलाय माहिती दिशाभूल करणारी. नाही, माहिती दिशाभूल करणाऱ्याने आपण 3 किंवा 4 हे करेक्ट करू शकतो. जर समजा इथेच प्रश्न विचारला असता की पुरुष किती असा विचारला असता, तर पुरुष किती आहेत? हा टी हा एक पुरुष आहे, त्यानंतर यस हा एक पुरुष आहे, आणि यू हा एक पुरुष आहे. कन्फर्म 3 पुरुष आहेत. व्ही बद्दल पता नाही, त्यामुळे पुरुष सुद्धा 3 किंवा 4 असेच असतील. पुढचा प्रश्न घेऊयात. एका सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार या 5 दिवशी अर्थशास्त्र, इतिहास, संख्याशास्त्र, इंग्रजी आणि गणित या 5 विषयातील अभ्यागतांची व्याख्याने आयोजित करावयाची आहेत. आता लक्षात घ्यायचे की वारांचे नाव आले की ती सरळ लिहून काढायचे, प्रश्न सोपा जातो. प्रत्येक दिवशी एकच व्याख्यान आयोजित करावयाचे आहे. अर्थशास्त्राचे व्याख्यान मंगळवारी, इथं विषय आणि इकडे वार. ते वार लिहून ठेवूयात अगोदर. 1, 2, 3, 4, 5. सोमवार ते शुक्रवार म्हटलंय. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. शनिवार रविवारी सुट्टी असेल. सोमवारी कोणते व्याख्यान होईल हा प्रश्न पाहिजे आपल्याला. सोमवारचं व्याख्यान पाहिजे आपल्याला. मग पाहूयात.
अर्थशास्त्राचे व्याख्यान मंगळवारी आयोजित केले नाही. इथे लिहायचं अर्थ मंगळवारी नाही म्हटलं. अर्थशास्त्र इतिहासातील प्राध्यापकांना, इतिहासातील अभ्यागत व्याख्यात्यांना फक्त मंगळवारीच सवड आहे, त्यामुळे इथे इतिहास जितकंच दिलंय तितकं सहजासहजी मांडून घेऊयात आपण. अर्थशास्त्राचे व्याख्यान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गणिताचे व्याख्यान. आता इथे क्ल्यू आहे पहा, इथे मांडून घ्यायचा. अर्थशास्त्राचे व्याख्यान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गणित, म्हणजे इथे अर्थ आणि दुसऱ्या दिवशी लगेच गणित म्हटलंय, त्यामुळे ही जोडीच आली पाहिजे, ही जोडीच आली पाहिजे. आता लक्षात घ्यायचंय, अर्थ इथे नाही बसत आणि गणित पण इथे सोमवारी बसत नाही, त्यामुळे हे अर्थ आणि गणित इथेच आलं, त्यामुळं हे तिन्ही ऑप्शन गेले. कारण इतिहास मंगळवारी आहे, अर्थशास्त्र गणित सोमवारी बसू शकत नाही, कारण ही जोडीच पाहिजे आणि या जोडीला तरी इथे जागा नाही, त्यामुळे राहिला संख्याशास्त्र. त्यामुळे प्रश्न पूर्ण न सोडवता इथेच उत्तर भेटलं. मात्र आपण पूर्ण प्रश्न सोडूयात. समजा दुसरा कुठला वेगळाच प्रश्न विचारला असता तर सोडवायचं कसं? पुढं म्हटलंय, अर्थशास्त्राच्या व्याख्यानाच्या आधीच्या दिवशी इंग्रजीचे व्याख्यान आयोजित करावे लागते. इथं थोडीशी जागा कमी पडते. आधीच्या दिवशी इंग्रजी, त्यानंतर अर्थ आणि त्यानंतर गणित. हे तीन सलग आले पाहिजेत. या तीन सलगसाठी इथेच जागा आहे फक्त, त्यामुळे हे तीन सलग जिथं आपल्याला लक्षात येतं तेव्हाच आपल्याला इथं लॉजिक पटकन लावता येतं. मग आता इथं लिहू शकतो आपण इंग्रजी, इथे अर्थ आणि इथे गणित. एकच विषय राहिला तो म्हणजे संख्याशास्त्र आणि ते इथे असेल. पूर्ण प्रश्न सुटला. पुढं काय म्हटलंय, अर्थशास्त्राच्या व्याख्यानाच्या आधीच्या दिवशी इंग्रजीचे व्याख्यान आयोजित करावे लागते. सोमवारी कोणाचे व्याख्यान होईल म्हटले, सोमवारी संख्याशास्त्र व्याख्यान होईल. त्यामुळे प्रश्न जेव्हा आपण वार लिहून काढतो आणि जेव्हा आपल्याला हा क्ल्यू समजतो की हे तीन सलग आहेत, तेव्हा आपण उत्तर पटकन देऊ शकतो. पुढे जाऊयात. खाली दिलेला उतारा आणि त्यानंतरची दोन विधाने वाचा. ही विधाने उतार्यावर आधारित आहेत. खालील त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे? विधाने काय आहेत पाहूयात आपण पहिले, कारण पहिले प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. विधान आहेत, ख्रिश्चन व्यावसायिक गुजराती बोलतो आणि गुजराती भाषिक डॉक्टर आहे, असं विधान आहे. ओके, आता इथे पाहूयात. मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी 4 व्यक्ती दिल्ली विमानतळावर वाट पाहत आहेत. त्यापैकी 2 डॉक्टर, 2 व्यावसायिक, 2 गुजराती भाषिक असून 2 तमिळ भाषा बोलतात. एकाच व्यवसायातील 2 व्यक्ती एकच भाषा बोलत नाहीत. 2 व्यक्ती मुस्लिम, 2 व्यक्ती ख्रिश्चन आहेत. एकाच धर्माच्या 2 व्यक्ती एकाच व्यवसायात नाहीत किंवा त्या एकच भाषा बोलत नाहीत. तमिळ भाषिक डॉक्टर ख्रिश्चन आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तमिळ भाषिक डॉक्टर ख्रिश्चन आहे. मग इथे पाहूयात आपण. भाषा, व्यवसाय आणि धर्म. तमिळ भाषिक डॉक्टर ख्रिश्चन आहे म्हटलंय. तमिळ भाषिक डॉक्टर ख्रिश्चन आहे याचा अर्थ दुसरा जो डॉक्टर असेल, 2 डॉक्टर म्हटले, दुसरा जो डॉक्टर असेल तो मुस्लिम असणार आणि त्याचा जो धर्म असेल तो मुस्लिम आणि भाषा जी असेल ती गुजराती अशीच असली पाहिजे. त्यानंतर 2 व्यावसायिक म्हटलंय. मग यातला जो एक व्यावसायिक असेल, तमिळ भाषिक जो आहे तो व्यावसायिक आहे, व्यावसायिक आणि तो मुस्लिम असला पाहिजे, कारण तमिळ भाषिक ख्रिश्चन आहे, त्यामुळे तमिळ भाषिक दुसरा मुस्लिमच असला पाहिजे. अजून एक राहिला गुजराती, तो डॉक्टर असला पाहिजे. सॉरी, डॉक्टरचं झालंय, दोन्ही झाले डॉक्टरचे. व्यावसायिक, दुसरा जो व्यावसायिक आहे तो ख्रिश्चन असला पाहिजे. आणि मग आता ऑप्शन पाहूयात.
ख्रिश्चन व्यावसायिक गुजराती बोलतो, हे बरोबर आहे का पाहायचं आपल्याला. ख्रिश्चन व्यावसायिक गुजराती बोलतो, ख्रिश्चन व्यावसायिक गुजराती बोलतो, करेक्ट आहे. पहिलं विधान करेक्ट येतं. दुसरं, गुजराती भाषिक डॉक्टर आहे का करेक्ट पाहूयात. गुजराती भाषिक डॉक्टर आहे, गुजराती भाषिक डॉक्टर आहे, हेही करेक्ट आहे. त्यामुळे दोन्ही विधानं इथं करेक्ट आहेत. मग पर्यायी उत्तर आहे ए आणि बी, हे दोन्ही विधाने करेक्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला 3 येईल. पुढचा प्रश्न घेऊयात. खालील विधाने काळजीपूर्वक परीक्षण करा आणि त्यावर आधारित 3 प्रश्नांची उत्तरे द्या. हे विधान आहेत ABCD या 4 मित्रांपैकी ए आणि बी फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात. मग इथे पाहूयात मित्र आणि इकडं खेळ घ्यावे लागतील. फुटबॉल, थोडंसं इकडे घेऊयात कारण जागा पुरणार नाही. मित्र, फुटबॉल, एक एक अक्षर घ्यावं लागेल. फुटबॉल, क्रिकेट, अजून काय काय आहेत खेळ. हॉकी आहे, त्यानंतर बास्केटबॉल आहे, चार मित्र आहेत, 1 2 3 आणि हे 4. इथं काय म्हटलंय, A B C आणि D. ए आणि बी फुटबॉल आणि क्रिकेट, फुटबॉल आणि क्रिकेट, फक्त आता टीका करायचं काम आहे. बी आणि सी हॉकी आणि क्रिकेट, बी हॉकी आणि क्रिकेट म्हटलंय, सी सुद्धा हॉकी आणि क्रिकेट. ए आणि डी फुटबॉल आणि बास्केटबॉल, ए फुटबॉल आणि बास्केटबॉल. सी आणि डी हॉकी आणि बास्केटबॉल, सी आणि डी हॉकी आणि बास्केटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल. एवढी माहिती आहे. म्हणजे जिथे जिथे रिकामी जागा दिसते त्याला आपण कट करूयात. आता पाहूयात प्रश्न. हॉकी कोण खेळत नाही, हॉकी कोण खेळत नाही, हॉकी कोण खेळत नाही. ए. बाकीचे बी सी डी खेळतात, ए हॉकी खेळत नाही. त्यामुळे पहिल्याचं जे उत्तर आहे ते पहिल्याचं उत्तर ए, हॉकी कोण खेळत नाही, ए. दुसरा प्रश्न, कोण फुटबॉल, बास्केटबॉल आणि हॉकी खेळतो. 3 खेळ खेळणारा, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी. फुटबॉल, बास्केटबॉल आणि हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी. डी खेळतोय. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी असेल. बी सी डी हे कोणता खेळ खेळतात. बी सी आणि डी, बी सी आणि डी, बी सी डी हॉकी खेळतात. बी हॉकी खेळतोय, सी हॉकी खेळतो आणि डी पण हॉकी खेळतो. त्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2. आणि या पद्धतीनं हा पण प्रश्न सुटला. पुढचा प्रश्न घेऊयात. OPQ हे कप व बशांचे संच आहेत. विशिष्ट क्रमाने नसलेल्या संचाविषयी पुढील माहिती. प्रश्न अगोदर आपण पाहूयात काय विचारला इथं. संच पीच्या बशी व कपाचा अनुक्रमे रंग कोणता. पीचा कप आणि बशी विचारलाय. सविस्तरपणे पाहूयात. एकरंगी कपाचा रंग निळा, पांढरा, पिवळा. इथे लिहूयात कप निळा, पांढरा आणि पिवळा. आणि इथे बशी घेऊयात. बशी लाल, गुलाबी, पांढरा. लाल, गुलाबी आणि पांढरा. त्यानंतर इथे कप, इथे बशी अशी मांडणी करून घ्यावी लागेल. आणि 1 2 3 O P आणि Q. आता यांची माहिती आपल्याला इथे पुढे भरायची आहे, जी इथं माहिती दिलेली आहे. कोणताही संच एकाच रंगाचा नाही.
म्हणजे कप जर पांढरा असेल तर त्याची बशी पांढरी नसायला पाहिजे असं म्हटलंय. संच ओच्या कपाचा रंग पिवळा नाही. पिवळा नाही म्हणजे निळा किंवा पांढरा असेल. सगळी माहिती नाही दिली. कुठे आहे अशी माहिती आहे का ती अगोदर भरावी लागेल आपल्याला, म्हणजे ती पटकन भरता येते. संच ओची बशी पांढरी आहे अशी माहिती फक्त एकच. संच ओची बशी पांढरी आहे. संच ओ, बशीचा रंग पांढरा. आता पहा, कपाचा रंग निळा किंवा पिवळाच असला पाहिजे. संच ओचा निळा किंवा पिवळा. संच ओच्या कपाचा रंग पिवळा नाही म्हटलंय, त्यामुळे निळाच असला पाहिजे. कपाचा रंग गेला, इकडे बशीचा पण ऑप्शन पांढरा गेला. पुढे संच पीच्या कपाचा रंग निळा नाही. संच पीच्या कपाचा रंग निळा नाही म्हटलंय, मात्र पांढरा किंवा पिवळा असू शकतो, आत्ताच घेता येणार नाही. संच क्यूच्या कपाचा रंग पांढरा नाही. संच क्यूच्या कपाचा रंग पांढरा नाही. आता क्यूच्या कपाचा रंग पांढरा नाही म्हणजे एकच ऑप्शन राहिला पिवळा, आणि मग पी साठी एकच राहिला पांढरा, हाच ऑप्शन राहिला. पुढे संच क्यूच्या बशीचा रंग लाल नाही. संच क्यूच्या बशीचा रंग लाल नाही. क्यूचा बशीचा रंग लाल नाही म्हटलंय, त्यामुळे गुलाबीच असला पाहिजे, आणि आता एकच ऑप्शन राहिला लाल. आणि आपल्याला पीच्या बशी आणि कपाबद्दल म्हटलंय. काय आहे प्रश्न? संच पीच्या बशी व कपाचा अनुक्रमे रंग सांगायचा आहे. बशीचा रंग आणि कपाचा रंग. बशीचा रंग लाल आणि कपाचा रंग पांढरा, त्यामुळे बशी लाल आणि कप पांढरा. ऑप्शनमध्ये दोनदा आहे, पांढरा लाल आणि लाल पांढरा. त्यामुळं आपण घेत असताना नेहमीसाठी अगोदर कप म्हणणार आणि नंतर बशी म्हणणार. जर आपण इकडे मागे गेलो तर पीचा पांढरा आणि लाल, कपाचा पांढरा, बशीचा लाल. त्यामुळे घेत असताना आपण कप पांढरा म्हणणार आणि बशी लाल असं म्हणणार. त्यामुळे हा अनुक्रम नाही सांगायचा. अनुक्रम बशीचा अगोदर आणि कपाचा नंतर. बशीचा अगोदर लाल सांगायचा आहे, कपाचा नंतर पांढरा सांगायचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. इथं बरेचदा प्रश्न बरोबर सोडून सुद्धा पांढरा लाल असं असू शकतं, म्हणजे असं होऊ शकतं परीक्षेमध्ये, तर तेवढी काळजी घ्यायची. आणि मग आता पुढे जाऊयात. हा प्रश्न राज्यसेवा 2013चा, आणि हा प्रश्न सेम आहे UPSCचा. हा UPSC 2012चा, म्हणजे हा UPSC 2012चा राज्यसेवेनं कॉपी केलेला आहे. हा प्रश्न सेम आहे. जसा इथं फक्त हे OPQच्या ठिकाणी ABC आहे, त्यानंतर शर्ट आणि पॅन्ट म्हटलंय. शर्ट आणि पॅन्ट म्हटलंय, जिथं कप आणि बशी आहे तिथं. त्यामुळे कप म्हणजे शर्ट आणि बशी म्हणजे पॅन्ट, असे शब्द आहेत फक्त बदल. बाकी प्रश्न सेम सोडवण्याचा आहे, कारण सगळे काही इथं नाही दिलं, इथं आहे दिलेलं आहे, त्यामुळे सेम आहे. हा तुमच्यासाठी प्रश्न, तुम्ही मगाशीचा जसा मी प्रश्न सोडवला त्या पद्धतीनं हा तुम्ही सोडवायचा आहे प्रश्न. आपण पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. ए हा द्राक्षे व अननस खातो. बी द्राक्षे व संत्री खातो. सी संत्री अननस सफरचंद खातो. डी द्राक्षे सफरचंद अननस खातो. फळांचे सेवन केल्यानंतर बी व सी आजारी पडतात. वरील माहितीतील तथ्यांचा विचार करता आजारीपणाचे कारण कोणते फळ असू शकते असं म्हणता येईल. किती जण आहेत? ए, बी, सी आणि डी आहेत. मग ते कोणते कोणते फळं खातात पाहूयात आपण. कोणते कोणते फळं? ए द्राक्षे आणि अननस खातो. द्राक्षे, अननस. बी द्राक्षे संत्रे. द्राक्षे आणि संत्रे खातो. सी संत्री आणि अननस सफरचंद. संत्री, अननस, सफरचंद. आणि डी द्राक्षे सफरचंद अननस. द्राक्षे, सफरचंद, अननस एवढे फळं खातात. बी आणि सी आजारी पडतात. याचा अर्थ हे दोघं जण जे फळ खात नाहीत त्याच्या व्यतिरिक्त हे कोणतं फळ खातात? तर संत्रे. हे ए आणि डी द्राक्षे खातात. हे दोघं हे द्राक्षे खातात, म्हणजे बी द्राक्षे खातोय.
अननस अननस दोन्ही ठिकाणी आहे, इथं पण हे अननस खातोय, मात्र इथे संत्री नाही, इथे संत्री नाही, दोन्ही ठिकाणी संत्री आहे. त्यामुळे आजारी पडण्याचं कारण हे निश्चितपणे संत्री असली पाहिजे. त्यामुळे उत्तर आपलं संत्री. पुढचा प्रश्न घेऊयात. हाही प्रश्न बराच मोठा आहे. 6 सदस्य दिलेले, त्यात 2 जोडपे आहेत म्हटलंय. पुढील संचापैकी सत्य नसलेली विधाने निवडा म्हटलंय. पुढं संच काय दिला पाहूयात. डी संत्री विशेष पसंत करतो आणि तो एचा मुलगा नाही. आपल्याला हे प्रश्न अगोदर पूर्ण सोडवावंच लागणार, त्याशिवाय आपल्याला उत्तर शोधता येणार नाही. हा UPSC 2016चा प्रश्न आहे, असा कंबाईनला कॉपी होऊन 2018 आलेला आहे. त्यामुळे UPSCचे प्रश्न पण पाहणं गरजेचं आहे. तेच कॉपी होऊन MPSC कॉपी करते त्यांना. आता इथं नातेसंबंध जोडावे लागतील आपल्याला. 6 सदस्य आहेत, याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. 2 जोडपी असून प्रत्येक सदस्य केळे, चिकू, अननस, अंजीर, पेरू व संत्री यापैकी विशिष्ट फळाला पसंती देतो. 6 सदस्य आहेत, 6 फळे आहेत. एकही पुरुष सदस्य अंजीर वा पेरू विशेष पसंत करत नाही. इथं लिहायचं पुरुष. पुरुष म्हटलं की अंजीर आणि पेरू हे लिहिणं खूप महत्वाचं, कारण पुढे लॉजिक लावण्यासाठी खूप मदत करतं आहे. सी जी ईची सून आहे, ईची सून आहे म्हटल्यानंतर ई इथे घ्यावं लागेल. 2 जोडपी आहेत, 2 जोडपी आहेत म्हटल्यानंतर ईची सून, इथं ईचा कोणीतरी मुलगा असायला पाहिजे आणि त्याची ही पत्नी. त्यामुळे इथं हे मेल. सी ईची सून असून तिला अननस सर्वात जास्त आवडते, इथे अननस. त्यानंतर बी जो डीचा अविवाहित मुलगा आहे. अविवाहित मुलगा म्हटलंय, 2 जोड्या आहेत असं 2 जोडपी म्हटलंय, त्यामुळे इथे एक जोडपं असेल. आणि अविवाहित म्हटल्यानंतर यांचा अविवाहित मुलगा असेल. बी डीचा अविवाहित मुलगा, इथं बी म्हणजे डी इथेच असायला पाहिजे. मुलगा म्हटलंय त्यामुळं हा मेल. तो चिकू विशेष पसंत करतो. बी चिकू विशेष पसंत करतो म्हटलंय. एफ हे एचे नातवंड आहे. एफ हे एचे नातवंड म्हणजेच बी ला एफ हा भाऊ असेल अथवा बहीण असेल, मात्र ए इथेच पाहिजे, तेव्हाच एफ हे नातवंड होतं त्यांचं. एफ हे एचे नातवंड आहे, ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतलं, यांनी हे एफला दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे इथे लिहूयात हे दत्तक आहे. आणि एफला संत्र्या नाही आवडत, त्यामुळे याच्या पुढे लिहायचंय खोली मारून की संत्रे नाही आवडत. त्यानंतर ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. ए ही व्यक्ती अंजीर. आता एक लक्षात घ्यायचं आहे की अंजीर पुरुष नाही पसंत करत, त्यामुळे ही फिमेल आहे आणि हा मेल आहे. आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते, त्यामुळे ही व्यक्ती केळे विशेष पसंत करते. एवढी माहिती दिलेली आहे. आता आपल्याला बाकीच्यांचं जे आहे म्हणजे डीचं फळ माहिती नाही आणि एफचं फळ पण माहिती नाही. दोघांचीच फळं आपल्याला माहिती नाही. त्या दोघांची फळं मिळाली की आपल्याला उत्तर मिळेल. आता 2च फळं शिल्लक आहेत, एक म्हणजे संत्रे आणि दुसरं पेरू. एफला संत्रे नाही आवडत म्हणजे एफला पेरूच आवडणार. आणि एफला पेरू आवडतो, पेरू तर पुरुषाला नाही आवडत म्हणजे ही फिमेलच आहे. आणि डीला संत्रे आवडतात. आता याच्या आधारे आपण काय पण प्रश्न सोडवू शकतो. काय काय माहिती दिलेली आहे पाहूयात पुढं. डी संत्रे विशेष पसंत करतो आणि तो एचा मुलगा नाही. आपल्याला प्रश्न पाहायचा अगोदर संचापैकी सत्य नसलेले विधान निवडायचे. सत्य नसलेले विधान डी संत्रे विशेष पसंत करतो म्हटलंय आणि एचा मुलगा नाही. डी संत्रे विशेष पसंत करतो आणि एचाच मुलगा आहे, त्यामुळे सत्य नसलेलं विधान हे पहिलंच आहे. एचा मुलगा नाही असं म्हटलंय, त्यामुळे इथं चुकतंय हे. 2 नंबर पाहूयात. ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. करेक्ट आहे, निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. 2 नंबर करेक्ट आहे. 3 नंबर पाहूयात. सीने मुलगी दत्तक घेतलेली आहे. दुसऱ्या पिढीने एक दत्तक घेतलेला एफ आणि ही मुलगीच आहे, कारण हिला पेरू आवडतो. पेरू पुरुषाला नाही आवडत म्हणजे ही मुलगीच आहे आणि हिला दत्तक घेतलंय म्हणजे सीने मुलगी दत्तक घेतलेली आहे. हे पण करेक्ट आहे. त्यामुळे
फक्त ए हेच असत्य आहे, त्यामुळे आपल्याला सत्य नसलेली विधानं निवडायचं सांगितलंय. त्यामुळे उत्तर आपलं ए खेरीज एकही नाही, म्हणजे एच फक्त असत्य, बाकीचे सगळे सत्य असलेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊयात. 2019चा प्रश्न आहे. अयू, जयू, मियू, केया 4 जणी आहेत. यांची साहित्यिक रुची भिन्न आहे, म्हणजे वेगवेगळी. तर 4 साहित्य असले पाहिजेत पुढे. कादंबरी, एक जण विज्ञान काल्पनिका, काव्य आणि एक जण कथा वाचन, हे 4 साहित्य रुची आहेत. तर पुढील माहिती वापरून मियू चाहती असलेला साहित्य प्रकार निवडायचा आहे. मियूला कोणता आवडतो, या 4 पैकी मियूचा कोणता ते ओळखायचं आहे. आणि मग ऑप्शनमध्ये दिलेले आहेत कादंबरी, एकतर काव्य किंवा विज्ञान काल्पनिका, कथा आणि काव्य. मग कादंबरीच्या चाहतीने जयूकडे मियूसाठी माहिती सामग्री गोळा करण्यासाठी मदत मागितली. कोणी मदत मागितली? कादंबऱ्याच्या चाहतीनं मागितली की मियूसाठी, की मियू कोणता साहित्य प्रकार आवडतो ते पाहण्यासाठी कादंबऱ्याच्या चाहतीनं मदत मागितली. याचा अर्थ मियूचा साहित्य प्रकार कादंबरी नाही, त्यामुळं हा ऑप्शन कटला. एक ऑप्शन कट करत जायचं. मियू व जयू विज्ञान काल्पनिकाचा आनंद लुटणाऱ्या व्यक्तीबरोबर एका प्रकल्पावर काम करत आहेत, त्यामुळे विज्ञान काल्पनिका असलेला ऑप्शन सुद्धा गेला, दुसरा ऑप्शन सुद्धा गेला. आता शिल्लक आहे कथा आणि काव्य. केया व कादंबरीची चाहती या दोघीही कथा वाचनाचा आनंद लुटणाऱ्या व्यक्तीच्या वर्गात आहेत. याचा अर्थ कादंबरीच्या चाहतीला माहीत असलं पाहिजे कथा कोण वाचतो किंवा कथा कोणाला आवडते, हे कादंबरीच्या चाहतीला माहिती आहे. त्यामुळं कथा हा सुद्धा ऑप्शन गेला. तिला मियूबद्दल माहिती नाही, फक्त कथा कोण वाचतं ते माहिती आहे, त्यामुळे कथा निश्चितपणे मियू नसणार. त्यामुळे मियूसाठी एकच ऑप्शन राहिला, तो म्हणजे काव्य. आणि म्हणून इथं उत्तर आपलं मियूचा आवडता साहित्य प्रकार काव्य. कंबाईन गट क चा प्रश्न आहे 2018चा. 7 विद्यार्थी दिलेले आहेत आणि 3 कॉलेज आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये किमान 2 म्हणजेच किमान 2 म्हटल्यानंतर हे 2, 2 आणि 3 असे गट पडतात. त्यामुळे कुठलं तरी एक कॉलेज असं आहे की तिथं 3 जण असतील. विषय त्यांचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जण आहेत, 7 विषय आहेत. मग इथे घेऊयात विद्यार्थी. मांडणी करावी लागेल. सुरुवातीला जसं दिलंय तसं सहजासहजी जितकं मांडता येतं तितकं मांडायचं. इथं कॉलेज आणि इथे विषय. प्रश्न काय अगोदर तो पाहूयात आपण. यश कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो, यश बद्दलची आपल्याला माहिती पाहिजे की नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि निश्चित सांगता येत नाही. पाहूयात यश कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो. NUEGIS आणि X हे 7 विद्यार्थी वेगवेगळ्या 3 कॉलेजमध्ये शिकत आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये किमान 2 शिकत आहेत. इंग्रजी, इतिहास हे 7 विषय झाले त्यांचे आणि याच क्रमाने नाहीत. याचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे. चा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे, भौतिक. आणि तो फक्त N बरोबर नंबर 2 कॉलेजमध्ये शिकतो. नंबर 2 कॉलेज Nचं सुद्धा 2च आणि या 2 नंबर कॉलेजमध्ये फक्त 2च आहेत. कारण इथं काय म्हटलंय, कारण हे वाक्य खूप महत्वाचं, तो फक्त N बरोबर म्हटलंय, त्यामुळे N मध्ये 2च कॉलेज आहेत. तर याला असं करून ठेवा. आता याच्यामध्ये तिसरा नाही आला पाहिजे, या 2 मध्ये तिसरा नाही आला पाहिजे. आय हा नंबर 2 कॉलेजमध्ये शिकत नाहीच शिकू शकत, म्हणजे इथं F आणि N आलेले आहेत, सॉरी E आणि N आलेले आहेत, त्यामुळं आय तिथं येऊच शकत नाही. आणि त्याला इंग्रजी आवडतो, तर आयच्या समोर इंग्रजी लिहायचं आहे. आयला इंग्रजी आवडतो. मग आयचं जे कॉलेज असेल ते नंबर 1 किंवा नंबर 3 असेल. पुढे जाऊया. जी हा नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. जी हा
जी हा नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही, तर गणित इकडं बाजूला लिहायचं आहे, गणित नाही आवडत त्याला. पुढे ज्यांना भूगोल रसायन आवडतात ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. ज्यांना भूगोल आणि रसायन आवडतं ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. तर भूगोल आणि रसायन एकाखाली एक लिहूयात आपण. भूगोल रसायन एकाखाली एक लिहूयात. याच्यासाठी लिहूयात की नंतर आपल्याला कळलं पाहिजे की हे एकाच कॉलेजमध्ये एकच कॉलेज आहे त्यांचं, भूगोल आणि रसायनवाल्यांचं. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 गट, 7 गरज करावे लागतात आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. आता पुढे पाहूयात. एक्सला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर 1 कॉलेजमध्ये शिकत नाही. एक्सला जीवशास्त्र आवडते. एक्स कुठे लिहिता येईल? इथे नाही लिहिता येत, इथे नाही लिहिता येत, इथेच लिहावं लागतं. एक्सला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर 1 कॉलेजमध्ये शिकत नाही. नंबर 2चा ऑप्शन गेलाय, त्यामुळे नंबर 3 मध्ये इथेच आहे. नंबर 3 इथेच आला. त्यानंतर यस हा आय बरोबर शिकत नाही. यसला रसायनशास्त्र आवडत नाही, यनला इतिहास आवडत नाही. यस हा आय बरोबर शिकत नाही म्हटलंय. आता आपल्याला यस हा आयचं जे कॉलेज असेल तिथे यस नाही म्हटलंय. मग तिथं लॉजिक लावत असताना थोडंसं आपण काय करावं लागेल. 1 2 3 4 5 हे 5 जण आलेले आहेत. टोटल 7 जण आहेत. अजून कोण कोण यायचं बाकी आहे ते पाहावं लागेल आपल्याला. अजून कोण कोण यस आणि यण आलेला आहे का? यण आलेला आहे. यस आणि यू हे दोघं जण यायचे बाकी आहेत. यस आणि यू ते इथेच असतील. यस आणि यू ते इथेच असतील. मी इथे काहीतरी रसायनबद्दल दिलेलं आहे. यसला रसायनशास्त्र आवडत नाही. यसला रसायन नाही आवडत याचा अर्थ यसला भूगोलच आवडलं पाहिजे आणि यूला रसायनच आवडलं पाहिजे. विद्यार्थी तर आले सगळे. विषय पाहूयात. 1 2 3 4 5 5 विषय आलेले आहेत. अजून 2 विषय बाकी आहेत. कोणते कोणते विषय बाकी आहेत? एक गणित बाकी आहे आणि अजून एक विषय बाकी आहे, तो म्हणजे भूगोल आलाय, भौतिकशास्त्र आला, जीवशास्त्र आला, इतिहास बाकी आहे. त्यामुळे जीचा इतिहासच असला पाहिजे आणि यंचा गणितच असला पाहिजे. यंचा गणितच असला पाहिजे. आता पुढे पाहूयात. आता कॉलेज पाहायचं आहेत आपल्याला. कॉलेजमध्ये 3 वाले तर दोघं जण आलेले आहेत की जी 3 कॉलेजमध्ये शिकतो. आपण कुठे पाहिले? जी बद्दलची माहिती 3 कॉलेजमध्ये शिकतो. जी हा नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो असं म्हटलंय. त्यानंतर अजून एक म्हटलंय, अजून एक आपण 3 कॉलेजमध्ये घेतलाय की एक्सला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर 1 कॉलेजमध्ये शिकत नाही, म्हणजे तो नंबर 3 कॉलेजमध्येच शिकत असणार. आता भूगोल आणि रसायन हे एकाच कॉलेजमध्ये आहेत, त्यामुळं इथं 1 हेच घ्यावं लागेल, कारण 3ला ऑप्शनच नाही. कारण 3 घेतले तर ते 4 कॉलेज होतील 3चे. त्यामुळं आयचं जे कॉलेज आहे ते सुद्धा नंबर 1 मध्येच आहे. मात्र इथे एक प्रॉब्लेम झालाय. आय हा नंबर 2 कॉलेजमध्ये शिकत नाही म्हटलाय. नाहीच शिकत तो. यस हा आय बरोबर शिकत नाही असं म्हटलंय. यस हा आय बरोबर शिकत नाही, त्यामुळं इथं यसचं कॉलेज जे आहे ते इथं 1 असं घेऊन चालत नाही, कारण यस हा आय बरोबर शिकत नाही असं म्हटलंय.
त्यामुळे एक्स जो आहे जी 3 नंबरमध्ये इथे भूगोल आणि कोणते कोणते 2 विषय दिले होते इथं? भूगोल आणि रसायन. ज्यांना भूगोल आणि रसायन आवडतात ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात असं म्हटलं होतं. त्यामुळे इथं भूगोल आणि रसायन घेऊयात सलगपणे. भूगोल, रसायन. जी बद्दलची जी माहिती आहे ती जी बद्दलची माहिती आपण कशी घेतली पाहूयात. जी बद्दल, जी हा नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो त्याला गणित आवडत नाही म्हटलंय. जीला गणित आवडत नाही म्हटलंय. त्यामुळे आपण इथं जीचं जे आहे ते इतिहास असा विषय घेतला. एक्सला रसायनशास्त्र, त्यामुळे एक्सचा जो आहे तो इथे एक्सला जीवशास्त्र म्हटलंय त्यामुळे इथं जीवशास्त्रच यायला पाहिजे. आणि त्याला एक्स जो आहे, एक्सला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर 1 कॉलेजमध्ये शिकत नाही असं म्हटलंय. आता जी नंबर 3 मध्ये नाही आणि यस हा आय बरोबर शिकत नाही. यसला रसायनशास्त्र आवडत नाही त्यामुळे यसला जागा इथे कुठेच वरती नाही. यस आणि यू इथेच बसू शकतात. यसला रसायन आवडत नाही तर यसला इथेच बसावं लागेल. आणि जर यसला इथे बसवलं तर आयच नंबर 1 कॉलेजमध्ये आय हा नंबर 2 कॉलेजमध्ये शिकत नाही. त्याला इंग्रजी आवडते. त्यामुळे आय हा, कारण इथे पण 3 आहे तर आयचं जे कॉलेज आहे ते जर आपण 3 घेतलं, हे पण 3 आहे त्यामुळे या दोघांचं कॉलेज 1-1 असेल. यस आणि यू. आता करेक्ट येईल. यसचं जे कॉलेज आहे ते आयचं जे कॉलेज आहे ते 3 नंबर घ्यावं लागेल. आपल्याला प्रश्न काय विचारलाय पाहूयात. यस कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो? यस जो आहे तो नंबर 1 कॉलेजमध्ये शिकतो. त्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 येईल. इथे एक प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये काहीतरी प्रिंट मिस्टेक पण दिसते आपल्या या प्रश्नामध्ये. कारण आयोगाचं उत्तर मला वाटतं 3 असं आहे, पण 1 नंबर आणि 3 नंबर असे दोन्ही कॉलेज येतात व्यवस्थित प्रश्न सोडवल्यानंतर. प्रश्नात इथं काहीतरी आपल्या प्रिंट मिस्टेक दिसते. त्यामुळे आपण प्रश्नाला पुढे नेऊयात. या पुढचा प्रश्न घेऊयात. पुढे दिलेली माहिती व त्यावर आधारित अनुमाने अभ्यासा आणि योग्य तर्कसंगत विधाने निवडा. 4 पुरुष विमानतळावर थांबले आहेत. दोघे डॉक्टर आणि अन्य दोघे व्यापारी आहेत. सेम मगाशीच्या प्रमाणे प्रश्न, मगाशीचा UPSCचा प्रश्न होता, सेम कंबाईनला कॉपी केलेला आहे. 2019 मध्ये एक बिलकुल सेम प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. तेच आहे, ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो वगैरे त्याच पद्धतीचे विधानं आहेत. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचं उत्तर द्या. 7 प्राध्यापक आहेत आणि त्यांचे विषय 1, 2, 3, 4, 5, 6. एक राहिला काय? भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. अजून एक विषय राहिला. विषय पुढे आलेला असेल. पुढे पाहूयात. भूगोल आहे का? भूगोल आहे.
ठीक आहे, पाहूयात. एक विषय कुठला तरी इथं प्रिंट करायचा राहिला, ते पुढे येईलच आपल्या. प्राध्यापक वार पण दिलेले आहेत. प्राध्यापक, विषय आणि वार. प्रश्न पाहूयात अगोदर काय विचारलाय. टी हा कोणता विषय शिकवतो म्हटलाय. टीचा विषय निवडायचा आहे आपल्याला. टी हा कोणता विषय शिकवतो. एक, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. वार लिहून ठेवूयात अगोदर. सोमवार ते रविवार. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि रवी. आता पाहूयात. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. जितकं सहजासहजी मांडता येतं तेवढं घेऊयात. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. त्यानंतर जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे आता इथं मांडून घ्यावं लागेल, भौतिक, आणि त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. त्याच्या आदल्या दिवशी क्यू गणित शिकवतो. ही जोडीच आली पाहिजे. मग ती जोडी इथे असेल, इथे असेल किंवा इथे असेल. पाहूयात पुढं कुठे येईल ते. सहजासहजी जितकं मांडतात तेवढं मांडून घेऊयात. व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी नाही. व्ही हा रविवारी शिकवतो. इथं लिहायचं रसायन किंवा इंग्रजी नाही शिकवत. ते घ्यायचं इथं. रसायन किंवा इंग्रजी नाही शिकवत. त्यानंतर पुढे यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो. यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस अर्थ आणि यूचा विषय नाही दिला अजून. मग आता ही पण जोडी आली पाहिजे. आता ही जोडी तर इथे नाही बसत. ही जोडी तर इथे नाही बसत. ही जोडी बसू शकते. क्यू गणित आणि भौतिक कोण शिकवतो ते दिलेलं नाही अजून, त्यामुळे ही जोडी इथे बसू शकते. पुढे जाऊयात. पुढचं वाक्य. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. आता एक लक्षात घ्यायचं की जोड्या इथं आपल्याला बसवता येतात. ही जोडी पाहायला आपण इथे बसू शकते, मात्र ही जोडी इथे नाही बसू शकत. ही जी जोडी आहे तिला जागा फक्त इथेच आहे, कारण इथे क्यू गणित आणि इथं भूगोल आले तर भूगोल येऊच शकत नाही, कारण भौतिक पाहिजे. गणितानंतर लगेच भौतिक पाहिजे. त्यामुळे इथं क्यू गणित हीच जोडी बसवावी लागेल आणि इथे भौतिक. कोण भौतिक? एक मिनिट. ही क्यू गणित इथे जोडी बसेल. क्यू गणितची जोडी जी आहे ती इथे बसेल. क्यू गणित. आर जीवशास्त्र शिकवतो. इथं क्यू आणि गणित ही जोडी इथेच, आणि इथे भौतिक येईल, आणि ही यस आणि यू ची जोडी ती इथेच बसेल. यस आणि यू ची जोडी. यस अर्थशास्त्र आणि यू काय शिकवतो अजून माहित नाही. 7 पैकी 6 आले. अजून एक बाकी आहे, तो म्हणजे पी क्यू आर एस टी राहिला. तो सोमवारी शिकवतो. विषय 2 विषय यायचे बाकी आहेत. त्यापैकी 2 विषय कोणते कोणते आहेत अजून? रसायनशास्त्र एक आलेला नाही आणि इंग्रजी एक आलेला नाही. तो पाहूयात आता पुढे. टी हा इंग्रजी शिकवत नाही असं म्हटलंय. टी हा इंग्रजी शिकवत नाही, त्यामुळे इथेच इंग्रजी येईल आणि इथेच रसायन येईल, आणि या पद्धतीनं प्रश्न सुटला. आता आपण प्रश्न पाहूयात काय म्हटलंय. टी हा कोणता विषय शिकवतो? तर टी हा रसायनशास्त्र शिकवतो. टी हा रसायनशास्त्र शिकवतो. पुढचा प्रश्न घेऊयात.
हा कंबाईन 2019चा प्रश्न. जेव्हा गुलाबी एक्स आहे पांढरा वाय आहे, जेव्हा गुलाबी एक्स नाही पिवळा झेड आहे परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा. पांढरा, गुलाबी आणि पिवळा. इथे एक्स, इथे काय म्हटलंय की जेव्हा गुलाबी एक्स आहे, जेव्हा गुलाबी एक्स आहे पांढरा वाय आहे, पांढरा वाय घ्यायचंय. जेव्हा गुलाबी एक्स नाही पिवळा झेड आहे, गुलाबी एक्स नसताना पिवळा जो आहे तो झेड आहे आणि पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. बस मांडणी एवढीच आहे. आता इथं पाहायचं पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे, आपल्याला माहिती पाहिजे. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडायचे, सत्य विधान निवडायचे. पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे, पिवळा झेड असताना गुलाबी, इथं कोणीही गुलाबी म्हणजे गुलाबी एक्स नाही किंवा पांढरा वाय नाही, त्यामुळे पहिलं चुकतंय. पांढरा झेड नसताना पिवळा झेड नाही, पांढरा झेड नसताना पांढरा झेडचा संबंधच नाही इथं, त्यामुळे हे पण नाही येणार. पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही, हे करेक्ट आहे. तर 3 नंबरचं विधान करेक्ट आहे. पिवळा झेड असल्याने इथं पिवळा झेड आहे आणि इकडं गुलाबी एक्स नाही. पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही म्हटलंय, पांढरा वाय असताना गुलाबी एक्स आहे, त्यामुळे हे पण चुकतंय. हे आपलं तिसरं करेक्ट आहे, त्यामुळे इथं ऑप्शन क्रमांक 3. आणि आता आजचा शेवटचा प्रश्न पाहूयात. UPSC 2018चा आहे. ABCD 4 विद्यार्थी आहेत, ते PQR आणि S या वेगवेगळ्या 7 वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात म्हटलंय. 4 विद्यार्थी 4 शहरं दिलेत. इथे विद्यार्थी, इथे शहर, त्यानंतर अजून काय काय दिलंय, विषय पण दिलेले आहेत आणि त्यांचे राज्य पण दिलेले आहेत. 1 2 3 4. मग आता माहिती पुढे पाहूयात. माहिती आपण इथंच भरूयात. विद्यार्थी, विषय, शहर आणि राज्य. 1 2 3 4. डी आसाम मध्ये शिकत आहे म्हटलंय, त्यामुळे जितकं लिहिता येतं तेवढं अगोदर घेऊयात. डी आसाम. आर्ट्स कॉलेज यश या शहरात राजस्थानमध्ये आहे. आर्ट्स यश या शहरात राजस्थानमध्ये आहे. एक कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत आहे. एला इथंच घ्यावं लागेल, कॉमर्स इथेच घ्यावं लागेल. बी हा क्यू शहरात शिकत आहे, बीला पण इथंच घ्यावं लागेल, शहर क्यू. आता एक जणच राहिला सी, तो इथे असेल. सायन्स कॉलेज केरळमध्ये आहे. सायन्स कॉलेज इथं, सायन्स इथेच असलं पाहिजे, इथे केरळ लिहायला जागा आहे, त्यामुळे सायन्स इथेच आणि केरळ इथेच. एकच राज्य राहिलं. कोणतं राज्य राहिलं? आसाम. राज्य पाहूयात. गुजरात राहिलं, ते इथेच असेल. त्यानंतर एकच विषय, कुठल्या विषयाचं कॉलेज राहिले अजून? सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, त्यामुळे हे इंजिनिअरिंगचं कॉलेज राहिलं, इथं इंजिनिअरिंग लिहायचं. आता शहरं राहिले 2. कोणते कोणते शहर? बी हा क्यू शहरात शिकत आहे म्हटलंय. प्रश्न वाचूयात आता. एक कुठे शिक्षण घेत आहे, एवढ्यावरती माहिती पाहूया. एक कुठे शिक्षण घेत आहे, तर एक गुजरातमध्ये शिक्षण घेत आहे, इथे गुजरात आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं, सायन्स कॉलेज कोणत्या शहरात आहे म्हटलंय. सायन्स
सायन्स कॉलेज कोणत्या शहरात आहे? क्यू शहरामध्ये आहे. किती नंबरला उत्तर आहे? 1 नंबरचा ऑप्शन. आणि शेवटचा प्रश्न सी, कुठे शिक्षण घेत आहे? सी, यस शहरामध्ये राजस्थानला शिक्षण घेत आहे. राजस्थानमध्ये पर्याय क्रमांक 2. आणि या पद्धतीनं आजचा टॉपिक इथेच संपतोय. इथेच थांबूयात. धन्यवाद.